नमस्कार. पार्ले टॉक आणि बीस प्रो आर्ट यांच्या वतीने आजच्या या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मी चित्रा वाघ तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचं आपलं शीर्षक आहे, चला पुन्हा एकदा तयार होऊया. अर्थात लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर आपापल्या उद्योगासाठी आपल्याला तयार व्हायचंय आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्याबरोबर आहेत तरुण उद्योजकांचे आयडॉल, सुप्रसिद्ध उद्योजक आणि अर्थतज्ञ श्री दीपक घैसास. सर, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करताना एक दोन गोष्टी सांगते. काही कारणाने समजा इंटरनेटचा कनेक्शन मध्ये काही प्रॉब्लेम आला, काही अडथळा आला, तर तुम्ही याच पेजवर राहा. 1 ते 1.5 मिनिटाच्या मध्ये आम्ही परत येऊ. काहीच प्रॉब्लेम आला तरी कार्यक्रम तसाच सुरू राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनात MSME क्षेत्रात संबंधी काही प्रश्न असतील तर ते लाईव्ह कमेंट्समध्ये आम्हाला विचारा आणि त्यात तुमचं व्यवसायाचं स्वरूप आणि क्षेत्र सांगितलं तर उत्तर द्यायला जास्त बरं पडेल. ठीक आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशातल्या लॉकडाऊनला आता महिन्याभराचा कालावधी उलटलेला आहे. देशाच्या काही भागातून लॉकडाऊनचे निर्बंध थोडे शिथिलही करण्यात आलेले आहेत. मात्र राज्यात आणि मुंबईत परिस्थिती थोडी वेगळी आहे. मुंबईत विशेषतः मुंबईत कोविड-19चे हॉटस्पॉट्स बरेच असल्यामुळे इथले निर्बंध उठायला आणि पूर्वपदावर सगळी गाडी यायला थोडा वेळ लागणार आहे आणि तोपर्यंतचा कालावधी हा सर्वांसाठी खूप आव्हानं घेऊन येणार आहे निश्चित. पण सर, मला असं तुम्हाला विचारायचं आहे की ह्या काळाचा उद्योजकांनी उत्तम प्रकारे कसा उपयोग करून घेतला पाहिजे, कारण एवढा मोठा असा निवांत वेळ कधी मिळणार नाहीये पुन्हा. त्यामुळे उद्योजकांनी याचा उत्तम फायदा कसा करून घ्यायला हवा. नमस्कार. खूप कसोटीचा काळ सध्या चालू आहे, ती बाब अगदी पूर्ण खरी आहे. परंतु जसं सांगतात की हे कोळी लोक असतात, ते पावसाळ्यामध्ये जेव्हा त्यांच्या नौका समुद्रात नेत नाहीत त्यावेळेला ते जाळी विणण्याचं काम करतात. म्हणजे पुढच्या 9-10 महिन्याकरता परत त्यांची जाळी व्यवस्थित होऊन त्यांचा मच्छीमारीचा उद्योग हा चांगला राहू शकतो. हेच तत्व मला वाटतं आता आपण बाळगणं अत्यंत जरुरी आहे की या काळात जेव्हा आता गेले महिनाभर आपला उद्योग चालू नाहीये त्यावेळेला हताश न होता पुढच्या व्यवसायाकरता किंवा पुढे येणाऱ्या आव्हानांकरता आपल्याला कसं तयार राहता येईल हे जर का प्रत्येकाने पाहिलं तर मला वाटतं त्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकेल. आणि त्याकरता सध्याची परिस्थिती, जागतिक अर्थव्यवस्था, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, भारतातली अर्थव्यवस्था, भारतातल्या समाजामध्ये आता जे काय ढवळाढवळ झालेली आहे किंवा होणार आहे आणि होते आहे याचा काही अंदाज बांधून जर का आपल्या उद्योगाचं मॉडेल परत एकदा बघण्यासाठी जर का आपण हा वेळ घालवला आणि त्याचं काही नवीन स्किल्स आपल्याला पाहिजे असतील, नवीन टेक्नॉलॉजी कडे बघायचं आवश्यकता असेल तर त्याच्याकरता मला वाटतं हा सर्वात चांगला वेळ आहे. कारण आता जास्त काही काम नसताना आपल्याला उगाच तो कधी चालू होईल याची चिंता करण्यापेक्षा सुद्धा नवीन प्रकारे आपल्याला कसं आणखीन पुढे जाता येईल एकदा उद्योग व्यवसाय सुरू झाल्यानंतर हे बघण्यासाठी जर का आपण आपला वेळ व्यतीत केला, त्याच्याकरता नवीन ज्ञान घ्यायचं, संपादन करायचं जर का तयारी केली आणि बरंच वाचन केलं, त्याकरता बरेच इंटरव्ह्यूज बघितले, बरेच प्रोग्राम्स अटेंड केले, आता वेबिनारवर जोरात प्रोग्राम चालू आहेत, मार्गदर्शन चालू आहे, तर आपापल्या क्षेत्रात मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण अधिक तयारीने उतरू शकू आणि यशस्वी वाटचाल करण्यासाठी आपल्याला त्याची खूप चांगली मदत होऊ शकेल असा एक मला स्वतःला विश्वास वाटतो. थँक्यू सर. आपल्याला कार्यक्रमाची जाहिरात दिल्यापासूनच बरेच प्रश्न यायला लागलेत आणि आपल्या बरोबर बरेच जण जॉईन पण झालेत. मिनलताई मोहाडीकर आहेत आम्ही उद्योगिनीच्या. नमस्कार मिनलताई. जे काही प्रश्न आले होते त्यापैकी मी विचारते की लहानपणापासून सर्वच, म्हणजे लहानपणापासून पेक्षा उद्योगात शिरल्यापासून सर्व उद्योजकांची एकच प्रमुख इच्छा असते की आपल्या उद्योगाचा विस्तार खूप वाढावा, देश विदेशात तो पसरावा. पण आता लॉकडाऊन नंतर या सगळ्या संकल्पना बदलल्यात असं वाटतं का? थोड्याफार प्रमाणात बदलणार आहेत. कारण एक ग्लोबलायझेशन ची एक वेव होती आतापर्यंत आणि आपण आपला माल फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कसा एक्सपोर्ट करू शकू आणि त्यामध्ये खास करून पाश्चिमात्य देशांमध्ये हा व्यवसाय कसा वाढवता येईल याकरता बऱ्याच उद्योजकांचं काम सुरू होतं.
आणि त्याकरता बरेच मेहनती लोकांनी घेतलेली आहे. परंतु आता जी परिस्थिती बदलणार आहे त्याच्यामध्ये एक कंझ्युमर हं. बिहेवियर ज्याला आपण म्हणतो, की ग्राहकाची मानसिकता पूर्णपणे बदलणार आहे आणि त्याकरता त्यांच्या अनुषंगाने येणारे त्याचे खर्चाचे आकडे किंवा खर्चाचा प्रकार, अ, बाहेर जाण्याची त्याची पद्धत, अ, वस्तूंची चॉईस कोणता असेल तो, त्याच्यामध्ये खूप फरक येणार आहे. कारण परिस्थितीतून ज्या आता आपण जातोय आणि हं. अचानक जे आयुष्यात आपल्या आतापर्यंत कधी आपल्याला अनुभव आलेला नव्हता लॉकडाऊनचा, ते साधारण सेकंड वर्ल्ड वॉर नंतर मला वाटतं अशी परिस्थिती जागतिक स्तरावर अशी पहिल्यांदाच आलेली आहे. आणि हं. आपण सगळे बहुतेक जण हे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जन्मलेलो आहोत. त्यामुळे आपल्या आयुष्यात मला वाटतं हा पहिल्यांदाच प्रकार असा होतोय. एक साधारण आमच्या पिढीला 71चा वॉर थोडंफार आठवतंय मला, की त्यावेळेला ब्लॅकआउट्स आणि हे प्रकार होते, की रेशनच्या लाईनीला उभं राहणं, अ, अ, काही पदार्थ न मिळणं, अ, या गोष्टीचा एक तुटवडा असणं, ह्या गोष्टी आम्ही अनुभवल्या होत्या थोड्याफार. पण त्यावेळेला आम्ही खूप लहान होतो. पण आता ह्या पहिल्यांदाच असा प्रकार होतोय, की ज्याच्यामध्ये पूर्ण मार्केट्स लॉकडाऊन आहेत. ऑफिसमध्ये जाणं शक्य नाहीये. आणि पूर्वी जेव्हा आपण म्हणायचो, की सुट्टी पाहिजे, सुट्टी पाहिजे, रविवार आला की बरं वाटतं, सोमवार वाईट असतो. आता हं. हं. सगळेजण उलटं झालंय, की आता सगळेजण परत आपल्याला ऑफिसमध्ये कधी जाता येईल, आपला परत उद्योग कधी चालू करता येईल याकडे पूर्ण आशेने डोळे लावून बसलेले आहेत. आणि प्रत्येक वेळेला पंतप्रधान म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा जेव्हा टीव्हीवर काही अनाउन्स करायला येतात, तेव्हा आशेने आपण सगळ्यांना बघत असतो, की आता परत आपल्याला कामाला कधी सुरुवात करता येईल. तर ही एक मानसिकता जी आहे, तर त्या मानसिकतेकडे बघणं हे अत्यंत जरुरी आहे. एक्सपोर्ट्समध्ये सुद्धा आणि लोकल मार्केटमध्ये सुद्धा खूप बदल घडणार आहेत आणि ते बदल समजावून घेणं माझ्या मते जास्त महत्त्वाचं आहे. कारण ते बदल एकदा समजले, की त्याच्यामुळे आपल्याला आपण काय वस्तूंचा पुरवठा करू शकू, आपण कोणती प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणू शकू जास्त चांगल्या पद्धतीने, याच्याबद्दल आपल्याला चांगला विचार करता येईल आणि तो विचार जर का आपण पुढे आणला, तर माझ्या मते येणाऱ्या काळातल्या उद्योगांना त्याचा खूप फायदा होईल. हं. एक सूर्यकांत कांबळी म्हणून त्यांनी एक प्रश्न विचारलाय, की फायनान्शियल प्लॅनिंग हा सध्या सर्वांनाच भेडसावणारा मुद्दा आहे. विशेषतः ज्यांचे उद्योग नवीन आहेत किंवा स्टार्टअप्स ज्यांनी सुरू केलेत, त्यांना ई-एम-आय आणि कामगारांचे पगार हे दोन्ही मॅनेज करणं फार कठीण जातंय. आणि सरकारने तर वेतन द्यावं असं सांगितलेलंच आहे नॅचरली, म्हणजे ते गरजेचंच आहे आणि ते कामगार पुन्हा-पुन्हा त्याची आठवण करून देतायत. तर इच्छा असूनही जेव्हा हे शक्य होत नसेल, तर अशा उद्योजकांनी काय करावं? पण दोन प्रश्नाचे भाग करता येतील, की एक तर फायनान्शियल हं. रिक्वायरमेंट्स ज्या आहेत आता, त्यांचा एक भाग झाला, की एक वर्किंग कॅपिटलची आता खूप मोठी गरज लागणार आहे. तर तो एक भाग त्याचा प्रश्नाचा आपण आधी घेऊ आणि त्यानंतर मग कामगारांबद्दल काय धोरण असणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल विचार करू. हं. तर फायनान्शियल रिक्वायरमेंट्स माझ्या मते धंदा जेव्हा आपण सुरू करू तेव्हा 2 गोष्टी असतील आपल्याकडे, की आपल्याकडे आधीच्या काळात बनवलेली फिनिश प्रॉडक्ट्स ही आपल्या गोडाऊनमध्ये तयार असतील. तर ती विकून त्याची कॅश येणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रायोरिटी राहील त्याच्यामध्ये, की आत्तापर्यंत जो बनवलेला माल जो गोडाऊनमध्ये पडून होता, तो पहिल्यांदा लवकरात लवकर बाहेर काढून आलेल्या भावाला विकणं आणि त्याची कॅश येणं, उधारीवर न देता. त्याची कॅश घेऊन ती कॅश परत खेळत्या भांडवलामध्ये कशी आणता येईल, हे बघणं अत्यंत जरुरी आहे. त्याचबरोबर आता मला वाटतं नवीन माल घेणं, रॉ मटेरियल घेणं किंवा ट्रेडर्स असतील तर त्यांना ट्रेडिंगचा माल घेणं, याच्याकरता वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट असेल आणि मला वाटतं बँकांना, सेंट्रल बँकेने म्हणजे आर-बी-आयने अशा सूचना दिलेल्या आहेत, की अशा उद्योगांकरता लागणारं खेळतं भांडवल हे प्रायोरिटीने पुरवठा करणं, हे मला वाटतं आजच्या काळाची गरज आहे. आणि त्याकरता बँकेला अप्रोच होणं किंवा एन-बी-एफ-सी ज्याला म्हणतो, त्यांना अप्रोच होणं, तयार होणारा माल हा अ, बँकेकडे तारण ठेवून त्याच्या अगेन्स्ट पैसे घेणं किंवा आलेली बिलं जी असतील ती डिस्काउंट करून घेणं, या अशा बऱ्याच प्रकारचे जे फायनान्स रेझिंग प्रकार आहेत, ते करणं अत्यंत जरुरी आहे. आणि त्याच्यापासून आपण जो खेळतं भांडवल आपल्याकडे तयार राहील किंवा तयार होईल आपल्याकडे, त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर पूर्वी आपण ज्या पद्धतीने उद्योग करत होतो, त्याच पद्धतीने आता करता येणं शक्य होणार नाही. कारण या पहिल्या काळात तरी आपला खर्च सर्वात कमीत कमी कसा ठेवता येईल आपल्याला, किंवा नवीन जर का एखादी मशिनरी किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आपण ज्याला म्हणतो, भांडवली गुंतवणूक करणार असाल, तर ती सध्या कशी पुढे ढकलता येईल, हे बघणं अत्यंत जरुरी आहे. आणि आत्ता आपल्या ज्या कपॅसिटी आपल्याकडे आहे किंवा जी आपल्याकडे साधनसामुग्री आहे, त्या साधनसामुग्रीत सर्वात जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्हली, एफिशियंटली नवीन माल कसा तयार करता येईल, हे बघणं जास्त जरुरी आहे. पण कोणतेही आता एक्सपेन्शन प्लॅन्स असतील तुमचे किंवा भांडवली गुंतवणुकीचे भाग असतील, तर ते मला वाटतं जरा काही काळ पोस्टपोन करणं, पुढे ढकलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
तर ह्या दृष्टीने जर का विचार केला तर दोन्ही कॅपेक्स आणि वर्किंग कॅपिटल या दोन्ही करता जर का आपण बँकांकडे अप्रोच झालो किंवा आणखीन थोडं खेळतं भांडवल उभं केलं आणि आता नवीन नवीन जे प्रकार आलेले आहेत खेळतं भांडवल उभं करण्याचे, याच्यामध्ये क्राऊड सोर्सिंग हा प्रकार आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला की क्राऊड सोर्सिंग मध्ये काय होतं की बँका जर का द्यायला तयार नसतील किंवा आपल्याकडे तेवढं तारण द्यायला माल नसेल आपल्याकडे, तर आपल्या पूर्वीच्या ग्राहकांना की जे आपल्याला लॉयल कस्टमर्स आहेत की जे आपल्या मालावर खुश आहेत की आपल्या सर्व्हिसवर खुश आहेत, अशा लोकांना जर का अप्रोच केलं आणि क्राऊड सोर्सिंग केलं की त्यांच्याकडनं थोडेसे पैसे ऍडव्हान्समध्ये घेतले आणि त्याचा जर का खेळतं भांडवल म्हणून उपयोग करून घेतला, तर तो एक प्रकार सध्या जगभरात अतिशय चांगल्या तऱ्हेने वापर केला जातोय आणि त्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर होतो, सोशल मीडियाचा चांगला वापर करून घेता येतो की त्याला क्राऊड सोर्सिंगने आपण थोडंफार भांडवल इनिशियली हे उभं करू शकू आणि त्यानुसार आपलं नवीन बिझनेस हा म्हणजे बिझनेस हा नव्याने चालू करता येईल. हा एक भाग झाला त्यातल्या 2 प्रश्नांपैकी. दुसऱ्या प्रश्नामध्ये खर्च कमी करणं जसं महत्वाचं आहे, तसंच आपलं मनुष्यबळ कायम ठेवणं हेही महत्वाचं आहे. आता आम्ही जेव्हा लोकांशी बोलतोय की नवीन फॅक्टरीज परत सुरू करणं, ते फॅक्टरी सुरू करणं हे मालकांना बहुतेक शक्य आहे आता. परंतु गेलेले कामगार की जे स्पेशली मायग्रंट वर्कर्स होते की दुसऱ्या भागातून आलेले कामगार होते, की जे परत आपल्या घरी परत निघून गेले आहेत. ते कामगार परत कसं आणायचे फॅक्टरीमध्ये, हे अतिशय मोठी महत्वाची जबाबदारी आहे सध्या बहुतेक कारखानदारांना किंवा उद्योजकांना सतावते. की 100 लोकांची जर का फॅक्टरी असेल आणि त्याच्यामधले 40-50 लोक जर काही बाहेरचे असतील, तर ते बाहेरचे वर्कर पहिल्यांदा फॅक्टरी देणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मग सगळ्या लोकांनी मिळून परत फॅक्टरी चालू करणं, मशिनरी चालू करणं, प्रोसेसेस चालू करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. परत त्यांचे पगार कसे द्यायचे हा मोठा प्रश्न बहुतेक उद्योजकांकडे किंवा ट्रेडर्सकडे सुद्धा किंवा लहान बिझनेसमॅनकडे सुद्धा आहे. तर माझ्या मते त्याच्यामध्ये 2 गोष्टी करता येतील, की एक तर आपला स्वतःचा पैसा घालून थोडाफार सध्या उद्योगामध्ये या लोकांना कायम ठेवणं स्वतःकडे, हे अत्यंत महत्वाचं आहे. की माझ्याकडचे स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून त्यांचा पगार देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आज. आणि तेही जर का शक्य नसेल काही जणांना, की माझ्याकडे स्वतःकडेही तेवढे फार पैसे उरलेले नाहीयेत. अशाला कामगारांना विश्वासात घेणं म्हणजे कम्युनिकेशन कायम ठेवणं कामगारांशी, की बऱ्याच कंपन्यांनी आता असं केलंय की मालकांसकट म्हणजे मालकांनी 100% पगार कपात स्वतःची करून एकही पैसा मी घेणार नाही आता पुढचे 6 महिने कंपनीतून पगार म्हणून. तसंच जे काही सिनियर लेव्हलचे लोक असतील त्यांनी साधारण 50% कपात करून घेतली आहे. कामगार लोकांकडे 10 ते 20% कपात पगाराची झाली आहे. आणि त्यामुळे उरलेला पगार जर का त्यांना देता आला, तर त्याच्यामुळे ते कामगार लोक परत स्वतःचा संसार उभा करू शकतील, परत संसार चालवू शकतील आणि त्याचबरोबर फॅक्टरी देऊ शकतील. पण त्याहीपेक्षा माझ्या मते मोठा फायदा जो असा होईल, की या कामगारांची लॉयल्टी तुम्हाला मिळेल, की कामगारांना एक विश्वास वाटेल, की हा आपला मालक जो आहे किंवा आपला जो कंपनी आहे, आपली कारखाना आहे, तो आपल्याला दूर करत नाहीये. या अशा परिस्थितीत सुद्धा तो आपल्याबरोबर राहतोय. तर आपणही थोडीफार मदत करणं हे अत्यंत जरुरी आहे, की जेणेकरून हा उद्योग आपला परत उभा राहील आणि परत चालू केला जाईल. आणि जेव्हा परत तो बरकतीला येईल त्यावेळेला आपले पगार परत मिळू शकतील आपल्याला. आणि मुख्य म्हणजे आत्ताचा उद्योग आपला चालू राहील आणि आपला पगार चालू राहील. थोडा पूर्ण प्रकारे नाही, परंतु एक 80% म्हणा किंवा 50% म्हणा जरी पगार मिळाला, तर त्या पगारात सध्या भागवणे प्रत्येक कामगाराला सुद्धा शक्य होऊ शकेल. कारण नाहीतर अल्टरनेटिव्ह काय आहे, की तुमचा पूर्ण पगार नाही मिळत आहे. तर त्यापेक्षा हा 50% पगार किंवा 80% पगार घेणं आणि त्यानुसार उद्योग चालू करून करून देणं परत, हे माझ्या मते सर्वात महत्वाचं आहे. पण त्या सर्वात महत्वाचं आणखीन काय आहे, की कम्युनिकेशन. कामगारांबरोबर सतत कम्युनिकेट करून त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना खरी परिस्थिती समजावून सांगून, हे जर का करता आलं, तर मला वाटतं कामगारांची एक लॉयल्टी आपल्याला मिळेल, त्यांचा एक विश्वास संपादन करता येईल. आणि तसा विश्वासू कामगार जर का आपल्याकडे असेल, तर मला वाटतं कोणत्याही उद्योगाला मरण येणार नाही. बरोबर आहे. खूप चांगला मुद्दा सांगितलात सर तुम्ही, कारण लॉकडाऊन नंतर कदाचित कामाचं स्वरूप बदलेल आणि वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे अधिक जोमाने तुम्हाला कामाला सुरुवात करायला लागतील, तर आपल्या विश्वासातली माणसं हाताशी असणं ह्याच्यासारखं दुसरा कम्फर्ट नाही. अजून एक प्रश्न असा आहे, की छोट्या उद्योगांनी बिझनेस मॉडेल्समध्ये बदल करायला हवेत का या निमित्ताने? माझ्या मते खूप बदल करायला लागणार आहेत. कारण एक मानसिकता आता ग्राहकाची सुद्धा कशी होणार आहे, की आता काही-काही सेक्टर जर का तुम्ही घेतले, फॉर एक्झाम्पल टुरिझम सेक्टर घेतलात किंवा रेस्टॉरंटचा हं. सेक्टर घेतलात किंवा हॉस्पिटॅलिटी सेक्टर घेतलात. तर इथे माझ्या मते आता पुढची टूर तुम्ही जर का फॅमिलीमध्ये आता कोणते विचाराल, तर पुढचे 6 महिने ते वर्षभर तरी कोणी सध्या प्रवासाला जाणार नाही. म्हणजे प्लेजर टूर ज्याला आपण म्हणतो, की आनंदाकरता केलेली सहल, या अशा सहली पूर्णपणे बंद होतील. त्यामुळे टुरिझम इंडस्ट्रीला
याचा खूप मोठा फटका बसणार आहे. पण सुरुवात कुठून होईल त्याची, की सुरुवातीला ते परदेशात न जाता भारतातल्या भारतात टुरिझम सुरुवात करता येईल. त्यामुळे सध्या पॅकेजेस ही बाहेरची देशाची न ठेवता ही भारतातली पॅकेजेस तयार करणं टुरिझम करता आणि त्यानुसार जवळात जवळच्या भागामध्ये लोकांना कसं घेऊन जाता येईल, की प्रवास कमी असेल, जिथे जाऊ ती जागा सेफ असेल, जिथे जास्त रेड झोन किंवा ऑरेंज झोन नसेल आणि ग्रीन झोन्स असतील, तशा ग्रीन झोन्सची टूर करणं हे माझ्या मते आता सध्या महत्वाचं आणि सेफ असेल. आणि त्यानुसार परत तुमच्या ग्राहकांचा तुम्हाला विश्वास संपादन करता येईल, की जेव्हा परिस्थिती बदललेली असते तेव्हा आम्हाला हे लोक काही नवीन प्रकारे देऊ शकतात. तर त्यानुसार तुमचा उद्योगही सुरू राहील, सहली लोकांच्या सुरू राहतील, सायकोलॉजिकल इफेक्ट त्याचा ग्राहकांवर पण चांगला असेल. तो हा एक भाग झाला त्याच्यामध्ये. किंवा दुसरी रेस्टॉरंट जर का घेतली तर माझ्या मते पुढचे 3 ते 4 महिने तरी आपण कोणी गर्दीच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणार किंवा खाणार नाही आहोत. आणि कारल्यातच आपलं उदाहरण घेतलं तर रामकृष्ण सारख्या रेस्टॉरंटने परवापासूनच किंवा बाबू वडेवाल्यांनी परवापासून होम डिलिव्हरी सुरू केली आहे. त्यामुळे किचन चालू करून त्यातून पदार्थ बनवून ते होम डिलिव्हर करणं हे माझ्या मते आता पुढच्या 6 महिन्यात प्रत्येक रेस्टॉरंटची गरज असणार आहे. ते बिझनेस मॉडेल त्यांना बदलणं आवश्यक आहे, की सिट डाऊन डिनर ही रेस्टॉरंटमध्ये होणार नाही, तर लोक घरच्या घरी जेवणं पसंत करतील. तुमचे पदार्थ जर का तुम्हाला आवडत असतील, त्यांना आवडत असतील, तर ते पदार्थ ते मागवून आपल्या घरी खाण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यामुळे तसं बिझनेस मॉडेल जर का चेंज केलं तर माझ्या मते तुमचे व्यवसाय परत लवकरात लवकर सुरू करता येतील. पण रेस्टॉरंट माझं पूर्वी अतिशय चांगलं चाललं होतं, मी तसंच चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार असेल तर मला वाटतं रेस्टॉरंटमध्ये लोक येणार नाहीत आता सध्या खायला. त्यामुळे मानसिकता ग्राहकाची काय आहे ही जर का लक्षात घेतली आणि पुढे येणाऱ्या काळात ती कशी राहणार आहे ह्याचा जर का अंदाज घेतला तर त्यानुसार बिझनेस मॉडेल आपलं चेंज केलं तर मला वाटतं त्याचा खूप फायदा होईल. बरोबर. याच अनुषंगाने एक सुरेश सावंत यांचा मेसेज आलाय, आता प्रश्न आलाय की ई कॉमर्सचं प्रमाण वाढेल का, किंवा ऑनलाईन मार्केटिंग ह्याचं प्रमाण वाढणार आहे का आगामी काळात? खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. कारण आता तुम्ही बघता गेला महिनाभर आपल्याकडे पेपर आलेले नाहीये. त्यामुळे प्रिंट मीडियामधनं ऍडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग जे होतं ते पूर्णपणे बंद आहे. पुढचे महिनाभर तरी किंवा 2 महिने तरी आपण एखादा पेपर घरात आणू की नाही आपल्याला शंका आहे. पेपर खरे आता प्रिंट मीडियामध्ये यायला लागल्यात, तरी आपण पेपरवाल्याला सांगितलं की अजून घरात पेपर टाकू नकोस, कारण त्या पेपराबरोबर काय येईल आपल्याला घरात माहिती नाहीये, तो स्वच्छ कसा करायचा अजून माहिती नाहीये. त्यामुळे पेपर वाचणं ही जी गरज होती आपली, की सकाळी पेपर नसेल तर आपल्याला अस्वस्थता येते यायची पूर्वी, ती आता गेल्या महिन्याभरात आपण आपली सवय बदलली. आता सकाळी उठल्यावर सगळेजण आपल्या लॅपटॉपवर किंवा फोनवर बसून टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, कोण जो आपला पेपर आवडत असेल त्याची ई कॉपी वाचायला सुरुवात करतात. आणि ती एकदा सवय लागल्यानंतर मला वाटतं की पुढच्या काळात प्रिंट मीडिया हळूहळू लोक विसरतील सुद्धा. कारण नवीन पिढी एनिवे त्यांना प्रिंट मीडियाची आवश्यकता वाटत नाही. आपल्या पिढीची आवश्यकता आहे ती, परंतु कंपल्सरीली ती आता एक सवय होऊन गेलेली आहे की पेपर न घेता तो नुसता वाचून घेणं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. तर त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मीडियाशी जर का तुमचा संबंध ग्राहकाचा वाढत राहील सतत, तर त्या मीडियम मधून मार्केटिंग करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे ई कॉमर्सला नक्की माझ्या मते आणखीन पुढावा मिळेल. आणि आतापर्यंत ई कॉमर्समध्ये तुम्ही बघत असेल तर लोक हे एखाद्या रिटेल शॉपमध्ये किंवा शॉप सारख्या एखाद्या आउटलेटमध्ये न जाता तिकडे का जात होते, तर त्याचा प्राइस ऍडव्हान्टेज होता, डिस्काउंट्स होती. तर ही डिस्काउंट्स आता मिळणं एखादा कमी कमी होत जाईल, कारण त्यांचीही बिझनेस मॉडेल खूप हॅम्पर झालेत. त्यांनाही सध्या बिझनेसची आवश्यकता, तेवढे प्रॉफिट्स नाही आहेत त्यांच्याकडे. तर अशा वेळेला प्रत्येक जण हा अवेलेबिलिटी मालाची ही कशी असू मिळू शकेल आपल्याला याच्याकडे जास्त लक्ष देईल रादर दॅन प्राइस पॉइंट. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की प्रत्येकाला आता मला वाटतं नवीन पिढीला सुद्धा की आता सेव्हिंगचं महत्व समजायला लागलं अचानक. कारण आतापर्यंत जनरली फ्युचर इन्कम स्पेंड करणं, क्रेडिट कार्डचा उपयोग करणं, EMI घेणं, लोन घेऊन वस्तू घेणं, या जे प्रकार होते त्याच्यामध्ये आता थोडीफार खीळ बसणार आहे. कारण अचानक तुम्हाला असं समजलंय की आपला इन्कम बंद होऊ शकतो, EMI देता येत नाही अशी परिस्थिती येते. त्यामुळे खर्च कमी करून सेव्हिंग करणं जास्त हे महत्वाचं आहे. आणि जेव्हा सेव्हिंग करायला माणूस लागतो किंवा एखादा समाज लागतो त्याला त्याचा खर्च कमी होतो आणि त्याप्रमाणे बिझनेसचा सेल कमी होतो. आता उदाहरणार्थ घेतलं झालं तर साधारण एखाद्या नवीन पिढीमध्ये एस्पेशली मिलेनियल क्राऊड जो आहे त्यांच्यामध्ये ब्रँडेड गोष्टी घेणं किंवा एखादं घड्याळ म्हटलं तरी ते 10,000 15,000 रुपयाचं घड्याळ घ्यायला पाहिजे लागतं त्यांना. ते अचानक कमी होऊन आता 500 रुपयाचं घड्याळ सुद्धा मला चालू शकेल. किंवा अचानक आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय की आपल्याला 2 शर्ट आणि 2 पॅन्ट घ्यायला पुरतात, जास्त घ्यायची आवश्यकता नसते. किंवा एखादा 5,000चा शर्ट घेण्यापेक्षा 1,000 रुपयाचा शर्ट सुद्धा माझं काम करू शकतो. हे जेव्हा आता तुमच्या लक्षात आलंय ग्राहकांच्या, तेव्हा ते कदाचित खर्च कमी करण्याच्या दृष्टीने ब्रँडेड स्टफ न घेता
हे जनरल यूज करता जे वापरायचे कपडे असतात फॉर एक्झाम्पल, ते घ्यायला सुरुवात करेल. आणि जर का माझा बिझनेस जर का ब्रँडेड गुड्स किंवा हाय प्रोफाईल, हाय स्टँडर्डची गुड्स जर का विकण्याचा असेल, तर मला वाटतं मला त्याचा विचार करायला लागेल, कारण त्या ब्रँडचे त्या प्राइस पॉइंटला लोक खरेदी करणार नाहीत. आणि त्यामुळे माझ्या दुकानात मी काय माल ठेवावा याकडे मला आता वेगळा विचार करायला लागेल, की जेणेकरून ग्राहकाला जे पाहिजे ते देणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सेव्हिंग कसं करता येईल हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे जर का ग्राहक बघणार असेल तर त्यानुसार ग्राहकाला माल पुरवणं हेही आपलं कर्तव्य राहील. आणि ते केलं तरच उद्योग चांगला चालू शकेल. त्यामुळे पूर्वी माझा उद्योग जोरात चालत होता, परंतु जे कॉम्पोजिशन प्रॉडक्ट्स मी ऑफर करत होतो त्याच्यापेक्षा आता वेगळं कॉम्पोजिशन ऑफर करणं हेही अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते जर का लक्षात घेतलं तर मला वाटतं बिझनेस परत नव्याने सुरू करायला खूप मदत होऊ शकेल. बरोबर. असं आहे की निर्बंध जेव्हा आता उठतील तेव्हा ते हळू-हळू उठतील किंवा जे उद्योग सुरू करायची परवानगी मिळेल त्याला पण सशर्त असे असतील ते उद्योग. तर काही अंदाज बांधू शकता का तुम्ही की कुठल्या ह्या अटी असतील? म्हणजे त्या दृष्टीने उद्योजकांनी स्वतःला कसं तयार करायला हवं? एक तर ज्याला आपण लॉबी कल्चर म्हणतो, म्हणजे इव्हन बँकांमध्ये सुद्धा आम्ही त्याला लॉबी कल्चर म्हणतो, की लोकांना बँकेत यायला आवडतं. जसं रेस्टॉरंटमध्ये लोकांना यायला आवडतं किंवा एखाद्या दुकानात किंवा मॉलमध्ये लोकांना जायला आवडतं, की त्यामुळे तिथे क्राऊड होण्याची शक्यता असते. आता हे निर्बंध जे येणार आहेत ते क्राउडिंगवर येणार आहेत, की जास्त सोशल डिस्टन्सिंगवर येणार आहेत, की जास्त गर्दी होता कामा नये तुमच्या दुकानात किंवा तुमच्या मॉलमध्ये जास्त गर्दी होता कामा नये. रेस्टॉरंटमध्ये गर्दी होता कामा नये. थिएटरमध्ये लोकांनी यायची आवश्यकता नाही एवढ्या लोकांनी. कारण कदाचित थिएटरमध्ये एका लाईनीमध्ये 4-5 माणसं बसवा असं असं सुद्धा निर्बंध येऊ शकतील. त्यामुळे जर का कपॅसिटी थिएटरची 100ची असेल तर मला वाटतं 20-25 लोकांना पिक्चर दाखवून तो हाऊसफुल म्हणून दाखवायला लागेल. अशा प्रकारचे निर्बंध जर का आले तर त्यानुसार आपला उद्योग चालवणं आणि कसं चालवता येईल हे बघणंही अत्यंत महत्वाचं आहे. आणि तिथेच मी पहिल्या प्रश्नाकडे जातो, की त्याच्यामुळे होम डिलिव्हरी किंवा ई कॉमर्स हे प्रकार जास्त वाढतील, कारण लोक घराच्या बाहेर पडायलाच मुळात जरा घाबरणार असल्या त्याच्या पुढे जाऊन. कारण हा जो व्हायरस आहे हा काय लगेच महिन्याभरात जाईल असं नाहीये. त्याचं औषध येण्यासाठी किमान 18 महिने तरी जातील असं ते म्हणतायत. आणि जोपर्यंत औषध देत नाही तोपर्यंत लोकांच्या मनातली भीती या रोगाबद्दलची किंवा व्हायरस बद्दलची जाणार नाही. आणि जोपर्यंत ही भीती जात नाही तोपर्यंत लोक एक सोशल गॅदरिंग करता म्हणा किंवा एक प्लेजर शॉपिंग करता घराच्या बाहेर पडून जनरली दुकानांमध्ये फिरतील, विंडो शॉपिंग करतील, असं होण्याची शक्यता सध्या कमी वाटते. त्यामुळे मोठी दुकानं ठेवणं किंवा मोठे डिस्प्लेस करणं, त्याच्यावर खर्च करणं, याच्यापेक्षा सुद्धा चांगला माल सर्वात स्वस्त दरांमध्ये किंवा कमीत कमी दरांमध्ये हा लोकांना कसा पुरवता येईल, त्याचं मार्केटिंग सोशल मीडियामधनं कसं करता येईल. कारण ग्राहक तुमच्याकडे येणार नाहीये, प्रिंट मीडिया अवेलेबल नाहीये, नवीन टीव्हीचे प्रोग्राम्स येत नाहीये, त्यामुळे ते वेगळे बघणं जरुरी आहे. तर त्यामुळे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जर का मार्केटिंग करता उपयोगी पडणार नसेल तर सोशल मीडियाचा वापर करून हा आपल्याला माल आपला लोकांपर्यंत किंवा सर्व्हिसेस आपल्या लोकांपर्यंत कशा पुरवता येतील हे मला वाटतं बघणं आता पुढच्या काळात अत्यंत जरुरी आहे. कारण त्या चॅनलनेच ग्राहक हा माल खरेदी करणार असेल तर त्या चॅनलमध्ये राहूनच मार्केटिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. आता मकरंद सिंग म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारला की या क्षणी ज्याला नवीन स्टार्टअप काही करायचं असेल तर त्यांनी कुठल्या ऑप्शन्सचा विचार करायला हवा आहे? खूप चांगला प्रश्न आहे, की आता स्टार्टअप आता माझ्याकडे सध्या मी सर्वात जास्त बिझी आहे, कारण गेल्या 2 आठवड्यांमध्ये साधारण 3 नवीन स्टार्टअप्स माझ्याकडे आलेली आहेत. म्हणजे पहिल्यांदा ते गाईडन्स करता म्हणून आले होते आणि आम्हाला त्या कल्पना आवडल्या. त्यातले मी 2 उदाहरणं देतो तुम्हाला. एक आमचे संग्राम लिमये म्हणून धुळ्याचे आहेत आणि त्यांनी एक नवीन म्हणजे त्यांचा मूळ उद्योग हा सिव्हिल इंजिनियर आहेत ते आणि फर्निचर बनवण्याचा, मॉड्युलर फर्निचर बनवण्याचा त्यांचा उद्योग व्यवसाय आहे. तेव्हा ही साथ आली रोगाची, तेव्हा त्यांच्या डोक्यात एक असं विचार आला, की डॉक्टर लोक ना एक्झामिन करताना पेशंटला आता त्यांना डिस्टन्स ठेवायला लागणार आहे. पूर्वी जसं डॉक्टर वाकून एक्झामिन करायचं तसं किंवा पेशंटच्या जवळ जाऊन करायला लागतं, ते करणं त्याला धोक्याचं वाटण्याची शक्यता आहे. पण कोणता पेशंट काय व्हायरस घेऊन आला असेल दवाखान्यामध्ये ते माहिती नाहीये. म्हणून त्याने एक किऑस्कची निर्मिती केली, की त्याला डॉक्टर्स किऑस्क म्हणतात. नाव दिलं त्याने. आणि त्याचं आता ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन, कंपनी फॉर्म करणं हे प्रकार सध्या आमचे गेल्या 3 दिवसात 4 दिवसात चालू आहेत. त्याचं डिझाइन तयार झालं आणि त्याचं त्यांनी YouTubeवर फार सुरेख एक डेमॉन्स्ट्रेशन करून ते Facebookवर आणि याच्यावर टाकलं आणि ते टाकल्यानंतर साधारण 4 दिवसामध्ये ते इतकं व्हायरल झालं, की त्याच्याकडे खूप एन्क्वायरीज यायला लागल्या, की आम्हाला हे असे पाहिजेत म्हणून.
अरे, आणि 3 मोठ्या कंपन्यांनी किंवा 3 मोठ्या हॉस्पिटल्सनी आणि पॅथ लॅबनी याची ऑर्डर त्याच्याकडे प्लेस केली. म्हणजे प्रत्येकी अरे वा. 100 किंवा तुम्हाला पाहिजेत कमीत कमी सुरुवातीला, अशी ऑर्डर प्लेस केली आणि हे केल्यानंतर त्याला समजलं की आपल्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी गंमत आहे आणखीन, म्हणजे हे सेल होणारं प्रॉडक्ट आहे. आणि म्हणून मग त्याचं डिझाइन जेव्हा मी डिस्कस करायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी व्हॅल्युएशन करता आली. त्याच्यामध्ये समोरच्या पेशंटला सुद्धा एक UV रेज खाली जर का ठेवलं, तर त्याचेही कपडे पूर्ण डिसइन्फेक्ट होतील. ते ग्लोव्ज असतील, त्या ग्लोव्जमधनं डॉक्टर हात घालून त्या पेशंटची तपासणी करू शकेल आणि तो डॉक्टर किऑस्कमध्ये राहील आणि पेशंट बाहेर राहील. आणि हे हम्म. करत असताना जेव्हा लक्षात आलं की आता या कोविडच्या पेशंटला सुद्धा जेव्हा तुम्हाला व्हेंटिलेटर लावायला लागतो, तेव्हा त्या व्हेंटिलेटर लावताना त्याच्या नाकात तोंडामध्ये नळ्या घालायला लागतात आणि त्याला हम्म. खोकला येतो. त्या खोकला येतो त्याला परत ते जंतू तुझ्या डॉक्टरच्या तोंडावर उडायची शक्यता आहे. म्हणून त्याने एक लहानसा असा ॲक्रिलिकचा बॉक्स तयार केला की जो बॉक्स पेशंटच्या वरती डोक्यावरती ठेवला जातो आणि त्यातून ते डॉक्टरला हात घालून नळ्या घालता येतात किंवा त्याला ट्रीट करता येतं किंवा अनेस्थेशिया देताना ते अनेस्थेशिया देता येतो डॉक्टरला. हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा ते बघितले, तेव्हा अचानक हॉस्पिटल्समधनं त्याला खूप डिमांड आली, की डॉक्टर लोकं सांगायला लागले, "नाही, हे आमच्या संरक्षणासाठी आम्हाला पाहिजे." तर हे एक स्टार्टअप मोठ्या प्रमाणात आता सुरू करतोय आम्ही. दुसरं एक उदाहरण असंच याच रोगासंबंधीचं आहे, की बंगलोरची आमची एक इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक UV रेजचं टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेऊन एक मायक्रोवेव्ह ओव्हन सारखे एक इक्विपमेंट आता तयार केलंय आणि त्याचं पेटंटिंग पण झालंय आणि ते आता ICMR आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रजिस्ट्रेशन करता पाठवलं आहे. आणि त्याने काय करता येईल आपल्याला, की आपल्या घरात ते मशीन ठेवल्यानंतर आता आपण जो भाजीपाला आपल्या घरी येतो किंवा काही माल आपण आणतो घरात, तो सध्या आपण फक्त गच्चीवर ठेवतो किंवा उन्हात ठेवतो 1-24 तास आणि ते झाल्यानंतर मग तो वापरायला घेतो, कारण जेणेकरून त्याच्यावरचे व्हायरस जे असतील ते जातील निघून किंवा मरतील त्याच्यामध्ये. मरतील म्हणण्यापेक्षा ते डिॲक्टिव्हेट होतील. हे करण्यापेक्षा आलेला माल ह्या मायक्रोवेव्ह सारख्या इक्विपमेंटमध्ये, कपाटामध्ये, बॉक्समध्ये ठेवायचा आणि ऑन करायचं, की एक साधारण 10 मिनिटामध्ये त्याचा एक बाथ होतो तयार त्याला आणि त्या युरेजचा बाथ झाल्यानंतर तो भाजीपाला म्हणा किंवा हा पूर्ण निर्जंतुक होतो आणि तो घरी वापरायला आपल्याला सोपा केला जातो. म्हणजे सेफ होतो तो. हे जर का मशीन आता बाजारात आलं आहे, तर ते मशीन माझ्या मते तुम्हा सगळ्यांना घरात लागणार आहे. म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन जसा जरुरी आहे, तसंच हे बॉक्स पण असणं घरात जरुरी आहे. ही जरुरी आता एक 6 महिन्या आधी जर का बघितलं तर कोणी हा बॉक्स घेतला नसता विशेष करून. परंतु आता अचानक त्याची जरुरी लागली आहे, कारण आता ही काळाची गरज आहे. कारण ह्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी किंवा व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अशा बॉक्सची, अशा प्रॉडक्टची जरुरी आहे. पॉइंट आय एम मेकिंग इज की अशा प्रकारे आता पेन पॉइंट जे आहेत मार्केटमध्ये किंवा ग्राहकांचे, ज्याची ग्राहकांना भीती वाटते की एखादी वस्तू वापरायला, ती निर्जंतुक कशी करता येईल आणि चांगल्या प्रकारे कशी करता येईल, सायंटिफिकली बरोबर कशी करता येईल, याच्याकरता जर का नवीन प्रॉडक्ट्स किंवा कॉन्सेप्ट बाजारामध्ये आणले, तर मला वाटतं ते खूप मोठ्या प्रमाणात आता विकले जातील. आणि आता ही 2 जी उदाहरणं मी दिली, की जी मी स्वतः आता त्याच्यामध्ये काम करतोय त्याच्यावर. तर ही मला वाटतं अशी प्रॉडक्ट जर का बाजारात आणली गेली, ती 3 महिन्यापूर्वी आणली असती तर कोणी विशेष त्याला महत्त्व दिलं नसतं. पण आता अचानक त्या गोष्टीला महत्त्व आलंय. त्यामुळे या बदललेल्या मानसिकतेकडे किंवा बदललेल्या परिस्थितीकडे ग्राहकांना काय सर्वात जास्त उपयोगी पडणार आहे, या दृष्टीने जर का आपण बघितलं, तर मॅम त्यांना जास्तीत जास्त स्टार्टअपला फायदा होईल त्याचा. त्याच्यामध्ये लोकं नक्की पैसे घालतील आणि त्याप्रमाणे आम्ही आता फंड रेझिंग करतोय 2 कंपन्यांमध्ये आणि चांगल्या प्रकारे फंड मिळू शकतात त्याच्यामध्ये. इनोव्हेशन आहे त्याच्यात खूप चांगलं आणि प्रॉबेबली हा जगामध्ये दुसरीकडे एक्सपोर्ट करायला सुद्धा ही प्रॉडक्ट्स अतिशय चांगली आहेत आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंट इनोव्हेशन त्याच्यामध्ये आणखीन जात जाईल, की ते प्रॉडक्ट वापरात आल्यानंतर त्यामध्ये आणखीन काय व्हॅलिडेशन करता येईल, हे डॉक्टरांकडनं समजू शकेल, पेशंटकडनं समजू शकेल आणि त्यामुळे ती जर का कॉन्स्टंट इनोव्हेट करत राहिलो, तर मला वाटतं हा एक मोठा व्यवसाय होऊ शकेल. तर अशा प्रकारचे 1-2 उदाहरणं ही झाली आणि त्याचप्रमाणे जर का ई-कॉमर्स म्हणा किंवा तुमचे प्रॉडक्ट एक्सचेंजेस आपण ज्याला म्हणतो, मार्केट प्लेस क्रिएट करणं, ही जर का गोष्टींमध्ये बघितलं, की नव्याने काय आपल्याला करता येईल, की पुढे ज्या पद्धतीने ग्राहक वागणार आहे किंवा जी मानसिकता असणार आहे, त्या मानसिकतेला अनुसरून आपल्याला काय-काय आणखी नवीन गोष्टी करता येतील, हे जर का बघितलं तर माझ्या मते असे स्टार्टअप्सना खूप भरपूर स्कोप आहे आता. बरोबर. ऋत्विजा डांगे यांचा एक प्रश्न आहे. त्या ट्रेडर आहेत. तर इम्पोर्ट आणि कुरिअर स्ट्रॅटेजी बद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? असं त्यांनी विचारलंय. अ, आता मला वाटतं इम्पोर्टमध्ये सुद्धा आता अशी परिस्थिती आहे, की आपल्याकडे बराचसा माल चायनाकडनं येत होता.
आणि तो हं. चायनाकडनं येणारा माल सध्या आयदर बंद आहे किंवा लोकांमध्ये एक भीती आहे. जगातल्या सगळ्या लोकांकडे भीती आहे की आता सो आपण जे किट्स तिथून मागवली त्याच्यापैकी बातमी अशी आहे की 90% किट्स फॉल्टी होती. त्यामुळे ती परत करण्यात येणार आहेत आणि जगभरातून ही किट्स परत केली जातात चायनाकडे. त्यामुळे इम्पोर्टची स्टाईल तुमची बदलेल, कॉम्पोझिशन बदलेल. कुरिअर सर्व्हिसमध्ये सुद्धा तीच परिस्थिती असेल की कुरिअर सर्व्हिसमधनं येणारा माल हा डिसइन्फेक्ट केलेला असेल, सेफ असेल, मार्केटमध्ये आणण्यासाठी किंवा दुकानात किंवा ऑफिसमध्ये पोहोचवण्यासाठी. त्याची जबाबदारी मला वाटतं जर का कुरिअर कंपनीने घेतली आणि त्यांनी अशा प्रकारची मी मगाशी म्हटलं तशी इक्विपमेंट लावून येणाऱ्या प्रत्येक गोष्ट ही त्या प्रोसेसमधनं घालून जर का पुरवठा त्याचा केला. आता मला वाटतं काही डिलिव्हरीज आता सध्या बाजारात ॲडव्हर्टाइजमेंट अशी होतीये की आमची टच फ्री डिलिव्हरी आहे. म्हणजे त्याला कोणी हात लावलेला नसेल त्या डिलिव्हरीला. तर त्यामुळे कोणतेही व्हायरस त्याच्यावर त्या पॅकिंगवर असण्याची शक्यता नाहीये. अशा प्रकारचे जे ॲडव्हर्टाइजमेंट्स आता केल्या जात आहेत, त्या ॲडव्हर्टाइजमेंट्समुळे एवढं चांगलं समजू शकेल लोकांना की कुरिअर सर्व्हिसमध्ये सुद्धा जर का हा ग्राहकाचा विश्वास तुम्ही आजच्या परिस्थितीत मिळवलात, तर तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहक मिळतील, जास्तीत जास्त धंदा तुमचा वाढू शकेल. आणि हीच गोष्ट इम्पोर्ट्समध्ये सुद्धा होईल की जेव्हा इम्पोर्ट्स तुम्ही सेफ प्रॉडक्ट्स तुम्ही जर का कस्टमरला डिलिव्हर केलीत जर का, तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की तुमच्या बिझनेसमध्ये होऊ शकेल. कारण आज मानसिकता ती आहे लोकांची की माझ्याकडे येणारा प्रत्येक आर्टिकल किंवा प्रत्येक वस्तू ही डिसइन्फेक्ट केलेली असावी, त्याच्यात धोक्याची शक्यता कमी असावी आणि हे मला वाटतं कुरिअर सर्व्हिसने व्हॅल्यू ॲडिशन करणं हे अत्यंत जरुरी आहे. आता तुम्ही चायनाचा उल्लेख केलात. डॉक्टर वैद्यांनी एक प्रश्न विचारला होता की चीनवर जग आता पूर्वीसारखं तेवढंच अवलंबून राहील का? काय तुमचा अंदाज आहे? आपण ज्याला मराठीत स्मशान वैराग्य म्हणतो ना, की स्मशानात जाऊन आल्यानंतर एक 4 दिवस वैराग्य येतं आपल्याला. तशी ही चीनची भीती आता किती किती दिवस टिकतीये हे आपल्याला अजून कळत नाहीये. पण मी जेव्हा आता अमेरिकन आमच्या बोर्ड मीटिंगमध्ये म्हणा किंवा अमेरिकन लोकांशी आत्ता गेल्या 8-10 दिवसात या विषयावर जेव्हा बोलतो, तेव्हा जे बिझनेस लोकं आहेत त्यांच्या मते हे चायनाबद्दलचा आकस जो आहे लोकांचा, तो मला वाटतं पुढचे 6 महिने टिकेल, की जोपर्यंत या व्हायरसची बातम्या टीव्हीवर आणि ते झालेले मृत्यू आणि झालेले दुःख हे सगळं जोपर्यंत दाखवत राहतील आणि बरेचसे पॉलिटिशियन्स त्याला चायनीज व्हायरस म्हणतील, तोपर्यंत चायनाबद्दलचा आकस हा राहील. परंतु चायना सुद्धा काही तसं गप्प बसून राहणार नाहीये आणि ते आणखीन स्वस्तातला माल दुकानात आणतील किंवा बाजारपेठेत आणतील आणि त्यावेळेला ज्यावेळेला एखादा माल ₹100 च्या ऐवजी ₹50 ला मिळतोय, तर हळू-हळू ग्राहकांचं पण लक्ष त्या व्हायरसकडनं वळून परत ₹50 च्या मालाकडे जाईल. अशी एक शक्यता आहे. परंतु अ, ही गोष्ट खरी आहे की बऱ्याचशा जगामध्ये जगातल्या उद्योगांना आता चायनाकडनं माल घेणं हे थोडंसं सध्या ऑकवर्ड होत आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बिझनेसमधले कोणताही माणूस हा बिझनेसकडे जास्त लक्ष देतो. त्याचं पेट्रिऑटिझम किंवा देशप्रेम आणि चायनाबद्दलचा आकस हे सगळं या भावनिक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कमर्शियल सेन्स काही नाहीये. तर त्यामुळे ही जी गॅप असणार आहे 6 ते 8 महिन्याची, त्याच्यामध्ये जो माल चायना पूर्वी सप्लाय करत होती, त्या मालामध्ये जर का चायनाच्या एक्सपोर्टमध्ये घट झाली किंवा लोकांनी त्या कन्साइनमेंट नाकारल्या, तर चायनाकडे ऑर्डर देणं बंद केलं, तर ती डिमांड सप्लाय पूर्ण करणं हे मला वाटतं भारतासारख्या देशातल्या मध्यम उद्योगांना किंवा लघु उद्योगांना हे सहज शक्य आहे. आणि त्याकरता जर का काही एफर्ट्स केल्या गेल्या स्पेसिफिक एफर्ट्स की वस्तूंची यादी तयार करून की हा माल चायनामधून सप्लाय होत होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल खेळणी घ्या तुम्ही. खेळणी जगातल्या कोणत्याही दुकानात जा तुम्ही मेड इन चायनाची खेळणी असतात. आता ही खेळणी माझ्या मते कोणतेही पालक आता चायनामधनं आलेली खेळणी पुढच्या वर्षभर तरी आपल्या मुलांना देणार नाहीत. तर त्यामुळे ही खेळणी कोण सप्लाय करेल? मग भारतात खेळणी बनवणारे किंवा प्लास्टिक उद्योगमध्ये असणारे लोकं किंवा इतर उद्योगांमध्ये असणारे लोकं, त्यांच्याकडे आता इक्विपमेंट आहेत तशी आणि थोडा माल स्वस्त चायनीज रेटने न देता आणखीन थोडासा महाग जरी दिला, तरी मला वाटतं सगळे पालक, सगळे उद्योग, सगळे समाज जगातले की ती खेळणी की जी चायनामध्ये बनवलेली नाहीयेत, दुसऱ्या देशातून बनवली आहेत, तर ती खेळणी घेतील. हे खेळण्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आणि ही जर का खेळणी ते घेणार असतील, तर तो सप्लाय ती गॅप लवकरात लवकर पूर्ण करणं हे माझ्या मते अत्यंत जरुरी आहे. त्यामुळे भारतातल्या ज्या उद्योगांना ही गॅप सप्लाय करणं लवकरात लवकर शक्य होईल, त्यांनी आपला माल तयार करून जागतिक बाजारपेठेत टाकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता गव्हर्नमेंटच्या कडून सुद्धा एक ईज ऑफ डुइंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो,
की अशा प्रकारचे उद्योग लवकर सुरू करून त्याचा माल एक्सपोर्ट लगेच करता आला पाहिजे, की ज्यातून हा सप्लाय गॅप जी तयार होईल ती पटकन आपल्याला भरून काढता येईल. हे जर का करता आलं आणि तेवढं ॲजिलिटी किंवा तेवढी एक स्मार्टनेस आपल्या भारतीय उद्योगांनी दाखवला आणि त्याच्यापासून त्याच्याकरता एक सिस्टमॅटिक जर का एफर्ट्स घेतले, त्याकरता प्रयत्न केले, तर मला वाटतं हा व्हायरस ही रादर एक बूम होईल, म्हणजे त्याचा वरदान ठरेल भारतातल्या उद्योगांना, की त्याच्यामुळे तुम्ही चायनासारख्या बलाढ्य मॅन्युफॅक्चरिंग देशाला तुम्ही रिप्लेस करू शकाल. आणि याची सुरुवात झालेली आहे. आता ॲपल्समध्ये म्हणजे कपड्यांच्या उद्योगांमध्ये चायनाचा हा माल, हा उद्योग हा बऱ्याचशा प्रमाणात बांगलादेश आणि व्हिएतनाम या 2 देशांनी ऑलरेडी ऑक्युपाय करायला सुरुवात केली आहे. आणि तो बराचसा चायनामधून जाणारा पूर्वीचा माल हा आता बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये जातो. आणि तशी जर का आपण प्रॉडक्टची यादी काढली तर माझ्या मते बरेचसे, आणि भारतात नशिबाने आपल्या उद्योगधंदे खूप आहेत. स्मॉल मीडियम स्केलमधले उद्योगधंदे खूप आहेत. भारतातले इंजिनियर्स खूप चांगले आहेत. एंटरप्रेनर्स हे नावाजलेले आहेत, त्यांना पूर्ण धंद्याची कल्पना आहे. तर त्यांनी आपलं हे सगळं ज्ञान जर का वापरून आता सिस्टमॅटिकली एक काही प्रयत्न केले, तर मला वाटतं चायनाला रिप्लेस करणं हे भारताच्या दृष्टीने एक मोठं वरदान ठरू शकतं. नरेंद्र शेट्टे यांचा प्रश्न आहे सर, की परकीय राज्यात म्हणजे मजूर जे इकडे तिकडे गेलेत, आता सध्या एक 6 महिने तरी ते पुन्हा येतील की नाही, तर हा जो उद्योगाला सावरायचा आहे त्यासाठी काही लोकल लेवलवर प्रयत्न करायला लागतील का लेबरसाठी? एक तर लोकल लेवलला मिळत नव्हते म्हणून लोक बाकीच्या इतर राज्यातनं मजूर घेत होते. आणि तो प्रकार आपण आता सध्या आंब्यांचा सीझन असल्यामुळे रत्नागिरीला किंवा कोकणामध्ये आंबे उतरवायला सुद्धा लोकल माणूस मिळत नाही. आणि पूर्वी त्यामुळे बिहारी आणि युपीचे लोक यायचे, ते पण मिळेनासे झाले. मग आता बांगलादेशचे लोक किंवा नेपाळी लोक मागवले जातात. तर त्यामुळे लेबर अवेलेबल नाहीये ही गोष्ट खरी आहे. पण त्याचबरोबर जर का आज त्या वर्कर्सना जर का तुम्ही आणायचा खास प्रयत्न केलात, आता बऱ्याचशा राज्यांमधनं या स्पेशल ट्रेन्स ते पाठवत आहेत. तर तशा महाराष्ट्राने जर का ट्रेन्स पाठवल्या, की गेलेल्या मजुरांना किंवा लेबरला परत बोलावून घेणं इथे, पण ते स्किल्ड लेबर आहेत. मी लक्षात घ्या, तुम्ही ती मशिनरी ऑपरेट करण्याची त्यांना स्किल्स आहेत. जर का लोकल लेबर तयार असेल त्याकरता, तर मला वाटतं त्यांना प्रेफरन्स देणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याकरता मी बऱ्याच वेळा असं म्हणेन, की महाराष्ट्रात एवढी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, ITIची उद्योग शिक्षण संस्था आहेत, डिप्लोमा होल्डर्स आहेत. तर अशा मुलांना, मुलींना जर का आता आवाहन केलं, की तुम्ही पहिल्यांदा कामाला प्रेफरन्स देऊ आम्ही तुम्हाला, तुम्ही लवकर येऊन आमच्या बरोबर काम करायला सुरुवात करा. कारण त्यांना थोडं ट्रेनिंग द्यायला लागेल आधी. 1 महिनाभर तरी कमीत कमी ट्रेनिंग द्यायला लागेल आणि त्यानंतर ते प्रोडक्टिव्ह होतील. तर ते करणं हे जास्त माझ्या मते महत्वाचं आहे. त्यामुळे एक बॅलन्स ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, की कामगारांची वाट न बघता. आणि त्याच्यामध्ये दुसरा आणखीन एक भाग येतो तो ऑटोमेशनचा, की प्रोसेसेस नवीन प्रकारे बनवण्याचा. की बऱ्याचशा उद्योगांमध्ये आता ऑटोमेशन हा भाग आलेला आहे. आणि ते ऑटोमेशन जर का बरोबर असेल आणि त्यामध्ये 50% कामगारांमधनं आपल्याला 70% प्रोडक्शन आता घेता येणं शक्य असेल, तर सगळ्या कामगारांची वाट न बघता आलेल्या कामगारातून नवीन स्किल सेट तयार करून सेफली, म्हणजे सगळे सेफ्टी मेजर्स पाळून आपल्याला प्रोडक्शन कसं चालू करता येईल लवकरात लवकर, हे बघणं माझ्या मते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे कामगार येणं हे जरी महत्वाचं असलं तरी तो आता अवेलेबल करून घेणं स्वतःला, तुम्ही लोकली करून घ्या, तुम्ही परत रिट्रेन करा काही लोकांना. कारण महाराष्ट्रात सुद्धा आता बरेच बेकार लोक असतील, की ज्यांना त्यांचे उद्योग थांबलेले आहेत किंवा ज्यांची नोकऱ्या गेलेल्या आहेत. तर अशा लोकांना एकत्र करून आणि त्याकरता एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा उपयोग करून घेता येईल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया सारख्या तुमच्या वेबसाईटचा उपयोग करून घेता येईल. तिथे लोकांना बोलावता येईल, की अशी प्रकारचं जॉब प्रोफाईल आहे, आम्हाला पाहिजेत लोकं. आणि लगेच जर का रिस्पॉन्ड करून लोकं येऊ शकली, तर मला वाटतं त्याचा खूप फायदा होऊ शकेल. दिलीप परांजपे यांचा एक प्रश्न आहे, की कोविड-19चे परिणाम आपल्याला दीर्घकाळ अनुभवायला लागतील असं अनेकांचं मत आहेच. तर लॉकडाऊन ही अपवादात्मक परिस्थिती कदाचित न राहता तशा प्रकारच्या तात्पुरत्या बंधनांची आपल्याला सवय करून घ्यायला लागेल का? आणि अशा मग अनिश्चिततेसाठी उद्योजकांनी काय धोरणं आखली पाहिजेत? नाही, लॉकडाऊन हा माझ्या मते सर्वात सोपा उपाय आहे. म्हणजे राजकारण्यांना तो खूप आवडला, कारण ते झाल्यानंतर मग इतर बाकी काही गोष्टी करण्याची. लॉकडाऊन का झाला याचं कारण, जर का पेशंट्स वाढले तर आपली आरोग्य व्यवस्था तेवढ्या प्रतीची नाहीये, त्या भीतीमुळे आपल्याला लॉकडाऊन करून घ्यायला लागला.
त्यामुळे लॉकडाऊन परत होऊ नये असं जर का वाटत असेल, तर आपली आरोग्य सेवा ही अतिशय सक्षम करणं, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लाँग टर्ममध्ये सारखे-सारखे लॉकडाऊन करणं शक्य होणार नाही, कारण इकॉनॉमिकली तुम्हाला ते व्हायबल नाहीये. लोकांच्या दृष्टीने ते व्हायबल नाहीये. त्यामुळे आता मला वाटतं लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे, की आरोग्य सेवेकडे किंवा साधे जे हायजीन फॅक्टर आहेत. म्हणजे हात धुवून घरात आल्यानंतर हातपाय धुणं ही आपल्याला लहानपणापासून लावलेली सवय ती हल्ली गेली होती. पण आता लगेच आपण सगळेजण कुठेही दुसरीकडे हात लावला तरी परत हात धुतो आणि हातपाय धुवून घेतो. तशा प्रकारच्या ज्या साध्या सवयी आहेत, की रस्त्यात थुंकू नये, रस्त्यात घाण करू नये, कचरा पेटीतच टाकला पाहिजे. या साध्या-साध्या ज्या गरजा होत्या समाजाच्या, ज्या आपण हळू विसरत चाललो किंवा एक फिल्दीनेस समाजामध्ये होता. कचऱ्याच्या बद्दल घाण नव्हती वाटत कोणाला. तर ते मला वाटतं आता भीतीने म्हणा किंवा या व्हायरसच्या भीतीने म्हणा, आता लोकांना ती वाटून कदाचित त्यामुळे एक आरोग्यकारक वातावरण तयार करण्यामध्ये रस्त्यावर म्हणा, समाजामध्ये म्हणा, घरामध्ये म्हणा, तर ते जर का वाढलं, तर मला वाटतं अशा प्रकारचे पेंडेमिक्स हे पुढे जरी यायचा धोका निर्माण झाला, तरी आपली तयारी त्या मानाने चांगली असेल. आणि ती तयारी जर का चांगली असेल, तर सारखं-सारखं लॉकडाऊन करणं गरजेचं वाटणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन हा एक टेम्पररी फेज असते. याच्यामुळे तुम्ही व्हायरसचं स्प्रेड होणं डिस्कनेक्ट करता. पण त्याची भीती काय असते, की ती व्हायरस इन्फेक्ट झाल्यानंतर त्या पेशंटना ट्रीट करणं आपल्या आरोग्य सेवेला शक्य होणार नाही. म्हणून हे लॉकडाऊन केले जातात. त्यामुळे आरोग्य सेवा सुधारणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती जर का केली, तर त्या समाजामध्ये किंवा त्या देशामध्ये अशा प्रकारचं लॉकडाऊन करणं गरजेचं राहणार नाही. आणि जपानचं याच्याकरता खास चांगलं उदाहरण आहे, की जॅपनीज लोकं स्वतःला सर्दी खोकला झाल्यानंतर गेली कित्येक वर्ष मी जे जे जपानला जातोय. कितीतरी लोकं तोंडाला मास्क लावून फिरत असतात. त्याचं कारण ते कट्सी असते इतरांना दाखवलेली, की मला शिंक आली, खोकला आला, तर त्याचे जंतू तुझ्यावर जाऊ नयेत म्हणून मी मास्क लावतो. आपल्या इथे आपण सर्दी खोकल्याला साधा रुमाल सुद्धा वापरत नाही किंवा शिंकताना, खोकताना रस्त्यामध्ये म्हणा किंवा ट्रेनमध्ये म्हणा, कधी काळजी पण घेत नाही. आणि त्याचं इतरांनाही कोणाला काही वाटत नाही. पण आता ही मला वाटतं सवय बदलेल आणि त्यामुळे अशा जर का सामाजिक सवयी चांगल्या लावता आल्या आपल्या स्वतःला, तर येणाऱ्या काळामध्ये कारण हे अशा प्रकारचे व्हायरस येत राहणार सारखे आणि अशा प्रकारच्या साथी पण येत राहणार आणि त्या पूर्वी पण आलेल्या होत्या. म्हणजे स्पॅनिश व्हायरस जो होता त्याच्यापासून कितीतरी लोकं मेली होती. 1930च्या सुमाराला आणि प्लेगच्या साथी भारतामध्ये आलेल्या होत्या. तर प्रत्येक वेळेला साथ आले, की लोकांना एकदम आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी वाटते आणि परत काही दिवसांनी लोकं पूर्वपदावर येतात. तर तसं न होता ही जागृती समाजामध्ये असणं, हायजीन फॅक्टर हा मिनिमम रिक्वायर्ड ठेवणं आणि आरोग्य व्यवस्था सुधारणं या 3 गोष्टींकडे लक्ष दिलं तर मला वाटतं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही. लॉकडाऊन माझ्या मते ही मजबुरी असते आणि ही मजबुरी सारखी-सारखी समाजामध्ये येणं ही कोणत्याही समाजाला किंवा अर्थव्यवस्थेला चांगली गोष्ट नाही. हं. बदललेल्या सवयींबद्दल तुम्ही म्हणालात तर मनोज ओक यांचा एक प्रश्न आहे, की वर्क फ्रॉम होमची आता अनेकांना सवय झाली आहे किंवा त्याची सवय करून घेतली गेली आहे. तर हे कल्चर आता आपल्याकडे जास्तीत जास्त रुळेल का आणि रुळावं का? अ, हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे पूर्वी वर्क फ्रॉम होम हे फक्त मला वाटतं मॅटर्निटी लीव्ह नंतर साधारण अ, बायकांना किंवा पॅटर्निटी लीव्ह करता पुरुषांना दिलेली एक सवलत होती आणि अपवादात्मक भागांमध्ये वर्क फ्रॉम होम हे वापरलं जायचं. परंतु आत्ताच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम ही गरज बनली आणि त्यानंतर आता मी ज्या कंपन्यांच्या बोर्डावर आहे त्याच्यामध्ये आमचे डिस्कशन होतात. आता बँकेसारखी एखादी संस्था असेल, तर बँकेचे बरेचसे लोकं जवळ-जवळ 95% लोकं हे घरून काम करतात सध्या. आणि एका डिस्कशनमध्ये असं लक्षात आलं, की त्याच्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढली आहे, की कम्युटिंगचा त्रास तुमचा कमी होतो. ऑफिसमध्ये ज्या साधारण गॉसिप्स चालतात किंवा इतर गप्पा चालतात, त्या गप्पा होत नाहीत. आणि घरी काम करताना घरून काम करताना लोकं जास्त चांगल्या प्रकारे काम करतायत. आणि ही परिस्थिती जर का आली तर मला वाटतं वर्क फ्रॉम होम हे जास्त फायदेशीर ठरण्याची शक्यता आत्ता तरी वाटते. आणि ते जर का झालं, तर माझ्या मते मोठमोठी ऑफिसेस खरेदी करणं सुद्धा आवश्यक नाहीये. आणि एक त्याचा दुष्परिणाम म्हणा किंवा त्याचा एक इम्पॅक्ट म्हणा, की आता रिअल इस्टेट डेव्हलपर्स जे आहेत, की जे कमर्शियल ऑफिसेस मोठी-मोठी बांधतायत, त्यांना तर अशी भीती वाटायला लागली आहे, की जर का वर्क फ्रॉम होम कल्चर जर का खरंच अंगीकारलं गेलं, तर कोणत्याही कंपनीला एवढी मोठी ऑफिसेस घेण्याची गरजच लागणार नाही. आणि प्रत्येकाचं ऑफिस एक लहानसं ऑफिस असेल, की ज्याच्यामध्ये 2-4 मीटिंग रूम असतील आणि जिथे-जिथे फिजिकल मीटिंग आवश्यक आहे, तिथे तेवढ्यापुरतंच लोकं फक्त ऑफिसमध्ये जातील आणि बाकी सगळं काम घरून करतील. तर अशा वेळेला खूप मोठे ऑफिसेस असणं जरुरी नाहीये. लोकांनी गाड्या घेऊन रस्त्यावर येण्याची जरुरी नाहीये. त्याच्यामुळे फायदे बरेच होतील, की रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल, वेळ खूप वाचेल कम्युटिंगचा
प्रोडक्टिव्हिटी वाढू शकेल. आणि हे जर का होणार असेल तर ते मला वाटतं वर्क फ्रॉम होम विल बिकम प्रोसेस. ती एक न्यू नॉर्मल आपण ज्याला म्हणतो, की तशा प्रकारे काम करणं हे गरजेचं सध्या असलं तरी नंतर ते सोयीचं सुद्धा होईल आणि ते अंगीकारलं जाईल असं मला स्वतःला वाटतं. अर्थात काही काही सेवा मात्र अशा आहेत की आता उदाहरणार्थ केश कर्तनालय किंवा ब्युटी पार्लर जे असतील तर त्यांना तिकडे तुम्हाला जाऊनच करायला लागते. वर्क फ्रॉम होम करणं शक्य नाहीये. किंवा लॅबोरेटरीजचं काम आहे किंवा डॉक्टर्सची काम, नर्सेसची काम आहेत, हे वर्क फ्रॉम होम करणं शक्य नाही. या गोष्टी तिकडे जाऊनच हॉस्पिटलमध्ये जाऊनच करायला लागतील डॉक्टरना. तर ते जर का वर्क फ्रॉम होम करता येत असेल तर ज्या ज्या सर्व्हिसेसमध्ये तिकडे तिकडे मला वाटतं वर्क फ्रॉम होम होणं हे गरजेचं आता आहे आणि ते व्हायची शक्यता आहे, कारण ते कन्व्हिनियंट आहे लोकांना. अमिता खर्शीकर यांनी हा प्रश्न विचारला आणि अनेकांनी हा प्रश्न विचारला की टुरिझमचा व्यवसाय पूर्वपदावर यायला साधारण किती वेळ लागणार आहे आणि त्यात काही बदल करणं गरजेचं आहे का? कारण तो एक मोठा प्रश्न आहे बदल की करणं नाही, खूप गरजेचं आहे. कारण आता टुरिझम हा खरा म्हणजे प्लेजरचा प्रकार असतो, की आनंदाकरता आपण टुरिस्ट करतो किंवा आणि काही काही सोशल ऑर्नामेंट सुद्धा असतं, की गोव्याला जाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात जर का मला दुबईला जाता येत असेल तर लोक दुबईला जातात. म्हणजे इतरांना सांगता येतं की मी दुबईला गेलो होतो म्हणून किंवा थायलंडला गेलो होतो किंवा सिंगापूरला गेलो होतो. हा एक सोशल ऑर्नामेंट आपण ज्याला म्हणतो, की सांगण्यासारखी हो. गोष्ट असते. तर त्याच्याकरता बरेच जण हा प्रवास करतात आणि आता हल्ली सुलभ झालेलं होतं ते. कारण पॅकेजेस चांगली येत होती, एअरलाईन्सची पॅकेजेस चांगली होती. परंतु आता या भीतीमुळे व्हायरसच्या आणि आज पहिल्यांदा मला वाटतं अशी परिस्थिती आली, की भारतातली परिस्थिती इतर बऱ्याचशा प्रगत देशांपेक्षा खूप चांगली आहे. त्यामुळे इथून परदेशात जाणं किंवा बरेचसे श्रीमंत लोक नाही तर आता अमेरिकेला जाऊन बसले असते, की ते भारतात 7 आले, मी अमेरिकेला जाऊन बसतो किंवा इंग्लंडला जाऊन बसतो. तसं परिस्थिती नाहीये, कारण तिथे परिस्थिती आणखी खूप वाईट आहे. त्यामुळे टुरिझम हा प्रकार माझ्या मते पुढचे 1 वर्ष 2 वर्ष तरी, की निदान या व्हायरसवर औषध मिळेपर्यंत तरी ते टुरिझम होणं जरा कठीण वाटतंय मला. पण त्याकरता 2 गोष्टी करता येतील, की एक तर व्हर्चुअल रियालिटी म्हणून एक प्रकार टेक्नॉलॉजीमध्ये आता खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला आहे. तर उद्या मी जर का व्हर्चुअल रियालिटीमध्ये जर का असं माझ्या ग्राहकांना सांगितलं, की मी तुम्हाला स्वित्झर्लंडची टूर करायची आहे ना, तुमच्याकरता तुमच्या फॅमिलीकरता मी हे पॅकेज पाठवतो. त्याच्यामध्ये 6 गॉगल्स येतील. ते इक्विपमेंट तुम्ही तुमच्या डोक्याला लावा 6 जणांनी आणि मग तुम्ही 6 जण 4 दिवस स्वित्झर्लंडला असल्यासारखं तुम्हाला भास होईल आणि मग ती व्हर्चुअल टूर तुमची करता येईल. त्याकरता एवढे पैसे तुम्हाला पॅकेज द्यायला लागेल. पण त्याकरता तुम्हाला विमानाने जायची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष विमानाने जायची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष स्वित्झर्लंडला जायची आवश्यकता नाही. सो दिस विल बिकम व्हर्चुअल टुरिझम. हा एक भाग झाला त्यातला. आणि त्यापासून तुम्ही आता तुम्हाला मंगळावर घेऊन जाता येईल, तुम्हाला चंद्रावर घेऊन जाता येईल, कुठेही तुम्हाला म्हणाल तिथे तुम्हाला या व्हर्चुअल रियालिटीमध्ये घेऊन जाता येईल लोकांना. आणि व्हर्चुअल रियालिटी इज ॲक्चुअल व्हर्चुअल रियालिटी, म्हणजे ते खरंच तिथे गेल्यासारखं वाटतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे भारतातलं टुरिझम हे फार कमी प्रमाणात चाललं होतं. आता जर का लोक परदेशात जायला घाबरत असतील तर भारतातले बरेचसे लोक हे भारतातल्या भारतात टुरिझम करणं हे त्यांना जास्त पसंती असेल. त्यामुळे भारतातलं टुरिझम वाढवणं, उदाहरणार्थ महाराष्ट्रात अशा बरीच ठिकाणं आहेत की तिथे आपण कधी गेलेलोच नाहीये आणि तिथे बघण्यासारखं ऐतिहासिक किंवा पौराणिक महत्व खूप असलेल्या गोष्टी आहेत. तर त्या मला वाटतं आता एक्सप्लोर करणं जास्तीत जास्त आणि त्यांची माहिती जगापुढे आणणं किंवा भारतीयांपुढे आणणं. म्हणजे किती लोकांनी आपण सगळ्यांनी अख्खा भारत बघितलाय आयुष्यभरात. तर बऱ्याचशा लोकांचं उत्तर अख्खा भारत बघितलेलं नाही असं होतं, की आता उदाहरणार्थ आसामच्या भागामध्ये हा रोगाचा प्रभाव कमी आहे. तर सध्या या 7 सिस्टर्स हे जे भाग आहे अरुणाचल, नागालँड, मिझोराम, तर तिकडे टूर्स काढणं हे माझ्या मते जास्त फायदेशीर आणि सेफ ठरू शकेल. लोकांना कन्व्हिन्स करणं जास्त सोपं जाईल. त्यामुळे तुमची पॅकेजेस बदलणं, तुमची डेस्टिनेशन बदलणं, सेफ डेस्टिनेशन चूज करणं आणि त्याकरता त्या लोकांना काहीतरी नवीन विश्वास देणं, हे जर का चालू केलं तर मला वाटतं 6 महिन्यामध्ये परत लोक टुरिझमला सुरुवात करू शकतात. एक प्रश्न असा आहे, एक मिनिट. म्हणजे हा जो चंगळवाद एकूण कमी होताना दिसतोय त्याचा उद्योगांवर परिणाम होईल का? आणि झाला तर तो कितीसा टिकेल? चंगळवाद म्हणजे खर्च करण्याचं, कारण प्रत्येकाचा खर्च हा कोणाचा तरी इन्कम असतो. हे साधी केन्शियन इकॉनॉमी आहे. केन्समध्ये त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये म्हटलंय की प्रत्येकाचा खर्च हा कोणाचा तरी इन्कम असतो आणि त्यामुळे जर का चंगळवाद म्हणण्यापेक्षा सुद्धा खर्चाचं कॉम्पोजिशन बदललं जर का आणि सेव्हिंगकडे मी मगाशी म्हटलं तसं सेव्हिंगकडे जास्त लोकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली, की असा परत प्रकार झाला तर माझ्याकडे बँकेत पैसे असणं आवश्यक आहे मला आणि त्यातून मला खरेदी करता येईल, की माझी नोकरी जायची शक्यता आहे, मला पगार न मिळण्याची शक्यता आहे, पगार
कमी मिळण्याची शक्यता आहे, तर मी लायबिलिटीज कमी घेईन, ईएमआय कमी करेन. अशा प्रकारचे एक विचार मानसिकता लोकांमध्ये असणं सहज शक्य आहे आता. त्यामुळे चंगळवाद म्हणण्यापेक्षा सुद्धा गरजेपुरतंच खर्च करणं आणि या गरजा कमीत कमी ठेवणं याच्याकडे लोकांचा कल पुढची निदान वर्षभर तरी राहील आणि तोपर्यंत उद्योगांवर त्याचा परिणाम नक्की होईल. आणि मी मगाशी जसं म्हटलं, की एखाद्या ब्रँडेड गुड्सचं जर का दुकान माझं असेल, तर तिथे मी ते कॉम्पोझिशन बदलून वेगळ्या प्रकारचं प्रॉडक्ट्स तिथे डिस्प्ले करायला सुरुवात करेन किंवा विकायला सुरुवात करेन, की जी लोकांची गरज आहे आणि जी लोकं घेणं सहज शक्य आहे ज्या लोकांना, ते लोकं घेतील येऊन. पण मी तेच माझं जर का लुई वितॉनचं दुकान चालू ठेवलं, तर लुई वितॉनची बॅग घेणं आता किती लोकं अफोर्ड करू शकतील किंवा घेण्याची मानसिकता असेल, ही माझ्या मते शंका आहे माझ्या मनात. अनेकांनी इन्व्हेस्टमेंट संदर्भात सुद्धा प्रश्न विचारलेत, की कुठे इन्व्हेस्ट करायला हवंय, म्हणजे सेफ किंवा म्युच्युअल फंड्समध्ये आता करावी का? असं बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत सर. इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत म्युच्युअल फंड बरे वाटत होते, पण आता परवाच कालच फ्रँकलिनचं जे उदाहरण झालंय, फ्रँकलिन टेम्पल्टनचं, की अचानक त्यांनी 6 म्युच्युअल फंड त्यांचे फ्रीज करून टाकले. अर्थात त्याचा अर्थ पैसे बुडाले असं नाही होतंय, त्याचा अर्थ तुमची लिक्विडिटी 6 महिन्याकरता गेली, म्हणजे तुम्हाला विकता येणार नाहीत किंवा तुम्हाला आणखी खरेदी करता येणार नाही. तर त्यामुळे म्युच्युअल फंड घेताना सुद्धा, इव्हन डेट म्युच्युअल फंड सुद्धा असतील, तरी सुद्धा त्याची अंडरलाईंग ऍसेट्स त्याचे काय आहे, त्याची रिस्क टेकिंग ॲपेटाईट किती आहे त्या म्युच्युअल फंडचा, हे बघणं अत्यंत जरुरी आहे. आणि माझ्या मते सध्या इक्विटी मार्केट सुद्धा खूप व्हॉलेटाईल आहे. त्यामुळे तिथे गुंतवणूक ज्यांना माहिती आहे त्या प्रकाराची, त्यांनी तिथे गुंतवणूक करायला हरकत नाही. कारण माझ्या मते एनी टाइम इज गुड टाइम टू बाय इक्विटी, असं चांगल्या कंपन्यांचं असतील तर. पण आता डेट फंडमध्ये ज्या लोकांनी ठेवलं आहे त्यांना सुद्धा तिथे बघणं जरुरी आहे, की प्रत्येक वेळेला दर 3 महिन्यांनी जेव्हा ती ॲसेटची लिस्ट त्यांची येते प्रत्येक म्युच्युअल फंडची, ती आपण कधी बघत नाही जनरली. पण आता ती बघणं जरुरी आहे, की तुम्हाला कळत नसेल तर एखाद्या एक्सपर्टचा ॲडवाईस घेऊन त्याच्याकडनं माहिती करून घेऊन ते म्युच्युअल फंड स्विच करणं एकाकडून दुसरीकडे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि चांगल्या ॲसेट क्लासची वाढ बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, की उगाचच 10 करताच इन्व्हेस्ट म्हणून आपणही करायचं त्याच्यामध्ये आणि नंतर प्रॉब्लेम येणार. तर चांगल्या म्युच्युअल फंड हाऊसकडे जाणं, चांगला फायनान्शियल ॲडवायझर असणं तुम्हाला, की जो डायनॅमिकली तुम्हाला ॲडवाईस करू शकेल आणि स्विचिंग वेळोवेळी करून देऊ शकेल. तर ते जर का केलं तर माझ्या मते इन्व्हेस्टमेंट सेफ राहतील तुमच्या, रिटर्न चांगला मिळत राहील त्याच्यावर, कारण ती अत्यंत जरुरी असते आपल्याला. आणि इन्कम टॅक्सच्या दृष्टीने म्हणा किंवा म्हणजे टॅक्स दृष्टीने म्हणा, ग्रोथ फंड आणि इन्कम फंडमध्ये बॅलन्स ठेवणं, इक्विटी आणि डेटमध्ये बॅलन्स ठेवणं, किंवा सोन्यासारख्या एखाद्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करणं, किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं, या गोष्टींमध्ये नवीन नवीन आता ॲसेट क्लास येत आहेत, तर त्यांचाही विचार करणं अत्यंत जरुरी आहे. पण पूर्वी जेव्हा आपण म्हणायचो की म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवलेत म्हणजे आपण सेफ आहोत, तर तसं काही नसतं. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा रिस्क असतात, कारण त्याचे अंडरलाईंग ॲसेट काय असतात हे बघणंही अत्यंत जरुरी असतं. आणि त्यामध्ये आपल्याला जर का विशेष कळत नसेल त्यामध्ये, तर ते एक्सपर्ट ॲडवाईस घेणं जास्त योग्य ठरेल. सुरेश सावंत यांचा एक प्रश्न आहे, की रिअल इस्टेट इंडस्ट्रीवर ह्याचा काय परिणाम होईल? म्हणजे आता घरं नवीन लोक घेतील का, असे ॲसेट्स घेतील का? एकूणच कन्स्ट्रक्शन बिझनेस बद्दल सांगू शकता? मी म्हटलं तसं की कमर्शियल जी प्रिमायसिस तयार करतात लोक, डेव्हलपर्स आहे, त्यांना ते वर्क फ्रॉम होमचा एक धसका आहे, की वर्क फ्रॉम होम चालू झालं तर ऍक्च्युली ऑफिसची गरज लागणार नाही आणि त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम याची शक्यता आहे. पण घरांची मला वाटतं गरज अजूनही आहे. अफोर्डेबल हाऊसिंग ज्याला आपण म्हणतो, त्या घरांची गरज आहे. इन्व्हेस्टमेंट क्लास म्हणून लोक अजूनही घरं रिअल इस्टेटकडे बघतील. पण त्याहीपेक्षा जर नवीन जे क्लास येत आहेत, उदाहरणार्थ एक REIT म्हणून प्रकार आहे, की रिअल इस्टेट ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो. तर हे जे इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट जे नवीन तयार होत आहेत, की ज्याच्यामध्ये कमर्शियल मॉल्स म्हणा किंवा प्रॉपर्टीज या त्या कंपनीकडे असतात आणि त्या कंपनीचे युनिट्स हे स्टॉक एक्सचेंजला लिस्ट असतात. ही पद्धत अमेरिकेमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि खूप लाडकी आहे लोकांना, इन्व्हेस्टर्सची. ती भारतामध्ये आता येते. एक लिस्ट ऑलरेडी झालेला आहे आणि आणखीन 1-2 लिस्ट होतील त्याच्यामध्ये. तर असे नवीन क्लास येत आहेत की ज्याच्यापासून रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करता येतील स्वतःला. आणि लहान जरी तुम्ही रिटेल इन्व्हेस्टर असाल तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये एक भागधारक होता येईल किंवा एक पार्ट ओनर होता येईल. ते जर का करता आलं तर मला वाटतं अशा नवीन ॲसेट्स बघणं
आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं हेही महत्त्वाचं ठरेल. परंतु रोटी, कपडा, मकान या 3 गोष्टींमध्ये माझ्या मते डिमांड कधीही कमी होणार नाही. आणि त्यामुळे त्या फक्त कशाप्रकारे डिलिव्हर केल्या जातात, ॲट व्हॉट प्राईस पॉइंट दे आर डिलिव्हर्ड. आणि आतापर्यंत मला वाटतं रिअल इस्टेट एवढी वरती गेलेली होती, की सामान्य माणसाला घेणं शक्य नव्हतं. आता डिमांड कमी झाल्यामुळे कदाचित प्राइसेस कमी व्हायची शक्यता आहे त्याची. आणि त्याचा फायदा योग्य वेळी घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं, हे माझ्या मते जास्त फायदा ठरेल. किंवा मी जसं REITचं उदाहरण दिलं, की तुम्हाला पूर्ण घर घेणं शक्य नसेल, तर पार्ट ओनर तुम्हाला त्या कंपनीचे शेअर्स घेऊन तुम्हाला पार्ट ओनर त्याच्यामध्ये करता येईल. किंवा अशा हं. प्रकारचे नवीन प्रॉडक्ट्स आणखीन येतील बाजारामध्ये. जसं पूर्वी ती एक सोनं 1 ग्रॅम सोनं दर महिन्याला घ्या म्हणजे 12 ग्रॅम झाल्यानंतर 13वा ग्रॅम फ्री वगैरे, असं जो एक सोनारांकडे बऱ्याचशा बायका करायच्या, की सोनं त्यामुळे ॲक्युमुलेट वर्षभरात हं. होतं म्हणून. आणि ते कधी मुलाच्या लग्नाला उपयोगी पडेल 15 वर्षानंतर वगैरे, अशा या हिशोबाने करायच्या. त्यालाच आपण SIP म्हणतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो. हो. तसंच पर स्क्वेअर फूट इन्व्हेस्टमेंट प्लॅन व्हायची शक्यता आहे, की मी पर स्क्वेअर फूट मी पर्चेस करत जाईन आजच्या भावाने. आणि जेव्हा माझ्याकडे 500 स्क्वेअर फूट ते युनिट जमतील, त्याला मी 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेऊ शकेन. अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स आता बाजारात येतील. कारण प्रत्येकाला गोष्टी आपल्याला विकायच्या असतात. आणि त्या विकण्यासाठी जर का कॉमन मार्केट अवेलेबल नसेल, किंवा आता नवीन हं. बदललेल्या मानसिकतेमुळे जर का लोकं घेत नसतील, तर अशा प्रकारची नवीन प्रॉडक्ट्स ही बाजारात नक्कीच येतील. आणि ते आल्यानंतर आपल्याला काय सूट होत आहेत, आपल्या ॲपेटाईट प्रमाणे काय सूट होत आहेत, ते बघून जर का आपण मला वाटतं इन्व्हेस्टमेंट केली, त्याचा खूप फायदा होऊ शकेल. बरोबर. छोट्या शहरांमध्ये अनेक MSME ज्या इंडस्ट्रीज आहेत, त्या मोठ्या इंडस्ट्रीवर अवलंबून असतात. तर हा डिपेंडन्स थोडा कमी करणं गरजेचं आहे का? किंवा अशा काही कठीण परिस्थितीत मग सगळं अडचणीत येतं. तर MSMEचा पण मोठ्या ज्याला आपण अँसेलरी हो, इंडस्ट्री म्हणतो. हो, अँसेलरी इंडस्ट्री बाय हो. डेफिनेशन ती मोठ्या उद्योगांना जाऊन बसतात. हं, उदाहरणार्थ एक मारुती उद्योग घेतला, की त्याची बनवणं. तर मारुती उद्योगामध्ये जे काही 10,000 पार्ट्स गाडीमध्ये जात असतील, ते 10,000 हं, पार्ट्स ॲक्चुअली 1000 कंपन्या तयार करत असतात. आणि त्या 1000 कंपन्यांनी तयार केलेले पार्ट्स एकत्र येऊन मग त्या चॅसिसवर असेंबल केले जातात. किंवा हं. हिंदुस्तान लिव्हरसारखी कंपनी घेतली, तर त्याच्यामध्ये ॲक्चुअल प्रॉडक्ट्स फार कमी बनवतात. ही सगळी प्रॉडक्ट्स बाहेर कुठेतरी लहान-लहान उद्योगांमध्ये बनवली जातात आणि मग हिंदुस्तान लिव्हरचा छापा मारून ती मार्केट केली जातात. ते फक्त क्वालिटी कंट्रोलचा उद्देश असतो त्यांचा. आणि तीच फार्मास्युटिकलमध्ये आहे, की फार्मास्युटिकलमध्ये बऱ्याचशे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग असतं, की फार्मास्युटिकल कंपनीचं मोठं नाव असलं तरी सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग ते स्वतः करत नाहीत. आणि ते लहान उद्योगांकडनं करून घेतात. आणि ही पद्धत मला वाटतं चांगली आहे आणि ती तशीच होत राहील. त्यामुळे मोठ्या उद्योगांवर किती अवलंबून राहतील, बाय डेफिनेशन तुम्ही उद्योगांवर अवलंबून असता. परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन जर का आता नवीन मी जसं म्हटलं, की या लहान उद्योजकांनी एकत्र येऊन जर का एखादं आपलं क्लस्टर तयार केलं आणि त्या क्लस्टरच्या योजना आता सरकार सुद्धा खूप प्रमोट करत आहे. आणि त्या प्रमोशनने जर का क्लस्टर तयार केलं आणि सेमी फिनिश गुड्स किंवा आम्ही ज्याला नॉक डाउन युनिट्स म्हणतो, तशी जर का एक्सपोर्ट करायला सुरुवात केली, उदाहरणार्थ चायनाला जर का रिप्लेस करायचं असेल तुम्हाला, तर समजा सीजमधल्या MIDCने किंवा औरंगाबादच्या MIDCतल्या लोकांनी एकत्र येऊन अशा प्रॉडक्टची एखादी संकल्पना पुढे उभी केली आणि या क्लस्टरमधनं जर का काही नवीन पार्ट्स तयार करून जे चायनाला पार्ट्सना रिप्लेस करतील आणि एक्सपोर्ट करायला सुरुवात केली, तर त्यांचा एकाच कंपनीवर किंवा एकाच मोठ्या उद्योगावर जो अवलंबूनता आहे, म्हणजे डिपेंडन्स आहे, तो कमी होऊन स्वतः पण एक मार्केट डेव्हलप करू शकतील. त्याला आपण डिरिस्किंग म्हणतो. की ते जॉग्राफिकल डिरिस्किंग असेल, की फक्त एकाच कंपनीला न देता ते परदेशात दिलं म्हणजे तुमची जॉग्राफिकल डिरिस्किंग होईल. सेक्टरल डिरिस्किंग होईल, की एकाच क्षेत्रात न करता किंवा एकाच ऑटोमोबाईलमध्ये न राहता ते आणखीन 4 सेक्टरमध्ये सुद्धा सप्लाय करू शकतील आपले प्रॉडक्ट्स. तर तो विचार करणं माझ्या अत्यंत तो खरा विचार नेहमीच करायला पाहिजे उद्योगाने. पण जेव्हा एक कॉम्प्लिसन्स येते, की एक मोठी कंपनी जोरात चालली आहे, मारुती जोरात चालली आहे, मारुतीला दररोज मी पार्ट सप्लाय करतोय, पूर्ण कॅपॅसिटीने जातोय, खूप प्रॉफिट होतोय, सो आय एम हॅपी. पण त्यावेळेला या डिरिस्किंगचा विचार मनात येत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये, की जेव्हा उद्योग बंद पडतायत किंवा आर्थिक व्यवस्था आता खूप ठप्प झाली आहे. अशा वेळेला उद्योजकांच्या डोक्यांमध्ये हे असे प्रकारचे विचार येतात आणि ते माझ्या मते येणं चांगलं आहे आणि त्याचा इम्प्लिमेंट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण हे विचार खरे सुगीच्या काळात आले तर जास्त तुम्हाला फायदा असतो आणि त्यावेळेला डिरिस्क केलेल्या कंपन्या किंवा लघु उद्योग सुद्धा हे आत्ता त्यांना त्याचा खूप फायदा होतो. पण एकाच कंपनीवर अवलंबून राहणं हे तितकंच धोकादायक आहे. त्यामुळे डिरिस्किंग करणंही अत्यंत जरुरी आहे. तुमचा अभ्यास अनेक क्षेत्रातला असल्यामुळे जनरल पण प्रश्न येतात म्हणजे करोनाचे भारतावरचे दूरगामी परिणाम काय असतील, चांगले किंवा वाईट, असे अनेकांनी विचारलंय. बहुतेक चांगलेच परिणाम असतील माझ्या कारण एक तर लोकांना सामाजिक सवयी चांगल्या लागल्या आणि हायजीनच्या सवयी चांगल्या लागल्या. तर मला वाटतं ते एक मोठं देणं असेल कोरोनाचं. आणि हे अशा प्रकारचे व्हायरस येत राहणार आता.
बरं तो व्हायरस नॅचरल आहे का सिंथेटिक आहे, तो लॅबोरेटरीमध्ये तयार झालेला आहे की हे आपल्याला अजून माहिती नाहीये. त्याबद्दल हं. खूप बातम्या येत आहेत. डिबेट आहे. आणि हं. तशा प्रकारचे धोके माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये हे खूप असतील. कारण ज्या प्रकारे तुम्ही गन्स आणि बॉम्ब्स तयार करता, त्याप्रमाणे हे व्हायरस जर का तयार करून एखाद्या देशाला हैराण करता आलं, हे आता या साथीने आपल्याला दाखवून दिलं, की अमेरिकेसारखा देश सुद्धा जेरीस येऊ शकतो एखाद्या लहानशा व्हायरसमुळे. आणि त्यामुळे त्याचा शस्त्र म्हणून वापर जर का कोणी करायला सुरुवात केली, तर मात्र हा धोका खूप मोठा होतो. आणि मग त्याच्यामुळे भारताला काय जगातल्या बहुतेक सगळ्या म्हणजे मानव जातीलाच त्याच्यापासून एक मोठा धोका याची शक्यता असते. त्यामुळे म्हणून मी म्हटलं, की आरोग्य व्यवस्था चांगली ठेवणं, स्वतःच्या सामाजिक सवयी चांगल्या ठेवणं, तो समाज सुदृढ असणं, या गोष्टी जर का अंमलात आणल्या, तर माझ्या मते अशा प्रकारचे धोके हे कमी प्रमाणात त्रास देतील आपल्याला. पण हे धोके राहणार आहेत आणि त्यामुळे ते धोके असल्यामुळे त्यातून पुढे कसं जायचं, हे मला वाटतं या व्हायरसच्या आत्ताच्या पेंडेमिक्सने आपल्याला शिकवायचा प्रयत्न केलाय. आणि त्यामुळे बदलणारी जागतिक व्यवस्था म्हणजे चायनाचं आत्तापर्यंत असलेलं महत्त्व आणि त्यामुळे हा रोग चायनामधनं आल्यामुळे जर का लोकांचा राग त्या चायनावर असेल आणि त्यामुळे ते चायनाकडून माल घेणं बंद केलं, तर त्याचा फायदा आपण कसा घ्यायला पाहिजे हे जर का आपल्याला कळलं आणि जर आपल्याला ऍक्च्युली फायदा घेता आला, तर माझ्या मते याचं हे सगळे चांगले परिणाम या रोगाचे आहेत. आणि वाईट परिणाम अर्थात प्रत्येकाच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतात. लॉकडाऊनमध्ये मानसिकता खूप जणांची बिघडलेली असते, बिघडू शकते. डिप्रेशनची पद्धत आहे. डिप्रेशनचा धोका आहे त्याच्यामध्ये. लहान मुलांच्या मनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. कारण एवढे दिवस घरात सारखं बसणं, हे लहान मुलांच्या दृष्टीने सुद्धा खूप वाईट आहे. त्यामुळे त्याच्यापासून मार्ग कसा काढता येईल या धोक्यातून, हे मला वाटतं बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण याचे लाँग टर्म इफेक्ट राहतील, कारण आपल्या मेमरीमध्ये हे पटकन पुसणारी गोष्ट नाहीये. महिनाभर झालेला हा त्रास किंवा अजून पुढे किती दिवस होणार आपल्याला माहिती नाहीये. होपफुली 3 मे पर्यंत हे सगळं संपुष्टात येईल आणि परत नॉर्मल लाईफ नाही तरी थोडंसं खुल्या प्रकारचं म्हणजे लॉकडाऊन कमी प्रमाणात किंवा रिलॅक्स केला जाईल. तर तसं जर का झालं, तर त्याचे परिणाम मला वाटतं खूप दिवस आपल्या मनावर राहतील. या नवीन पिढीवर, आत्ता जन्मलेल्या मुलांच्या, लहान मुलांच्या पिढीवर राहतील ते. म्हणजे अचानक त्यांनी स्कूल फ्रॉम होम केल्याचा त्यांना अनुभव येईल, की आज मला वाटतं की किंडरगार्टन मधली मुलं सुद्धा आज सकाळी 9 वाजता युनिफॉर्म घालून कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर बसतात आणि त्यांचा क्लास होतो तिथे 9 ते 11 वगैरे. तर तो एक अनुभव त्यांच्या मनात कायम राहील आणि त्याची कारणं जर का त्यांना कळली किंवा त्यांना समजवण्यात आली, तर त्यांच्याही आयुष्याचा क्रम बदलेल, सवयी बदलतील, वाईट सवयी हळू जातील. अशी एक आपण आशा करूया, की याचे फायदे जास्त होतील आणि तोटे कमी असतील. आपल्याकडे बरेच प्रश्न येत आहेत. अजून 1 मिनिट हं. फॉरेन एक्सचेंज इंडस्ट्रीवरती काय परिणाम होईल असं विचारलंय आनंद सुब्रमण्यम यांनी. हां. फॉरेन एक्सचेंज आता ज्या पद्धतीने अमेरिका बिहेव करतेय किंवा आता ज्या पद्धतीने रुपया आता 76-77 पर्यंत गेलाय किंवा ऑइल प्राइस हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे. पण ऑइल प्राइसेस, डिमांड सप्लाय, इन्फ्लेशन, इंटरेस्ट रेट्स या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे फॉरेन एक्सचेंजचा रेट. हा जर का ते जर का आपल्याला नको असेल, म्हणजे तो परिणाम जर का आपल्याला दुष्परिणाम टाळायचे असतील, तर त्याच्यामध्ये एक बॅलन्स ठेवणं मला वाटतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा सरकारचं काम आहे आणि ते मला वाटतं त्याच्याकडे बघण्यासाठी सक्षम लोक तिकडे आहेत. पण हा डॉलर जेव्हा महागतो त्यावेळेला मला वाटतं एक्सपोर्टर्सना त्याचा फायदा जास्त होतो. कारण तुमचा माल मग जगामध्ये विकण्याकडे तुमचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो अशा रेटला, की आता ₹76 झाला, उद्या तो ₹100 जरी झाला तरी गडबडून जायचं कारण नाही. याचं कारण तुम्हाला एक्सपोर्ट करायला याच्यामुळे जास्त फायदा होऊ शकेल. इम्पोर्टला तोटा होईल, पण एक्सपोर्टला फायदा होऊ शकेल. त्यामुळे एक्सचेंज रेट हे बदलत राहतील. अ, अमेरिका अजूनही मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग करत राहील, नोटा छापत राहील. पण जोपर्यंत ऑइल हे डॉलरमध्ये कोट होत आहे, तोपर्यंत अमेरिकन करन्सीचं महत्त्व कायम राहील. युरो करन्सी जी त्याच्याकरता अल्टरनेट म्हणून बनवली गेली होती, ती एवढी विशेष यशस्वी झालेली नाहीये आणि आता युरोपमध्ये जे काही प्रॉब्लेम चालले आहेत, त्याच्यामुळे डॉलरचं महत्त्व कायम राहील. त्यामुळे डॉलरची डिमांड कायम राहील आणि डॉलरची डिमांड कायम राहिली, तर प्रत्येक देशाला डॉलरच्या अगेन्स्ट बळकट होणं हे गैरसोयीचं वाटेल. त्यामुळे एक्सचेंज मार्केटमध्ये ट्रेंड हाच माझ्या मते राहील, की कोणत्याही देशाला डॉलरच्या अगेन्स्ट प्रबळ होणं आवडणार नाही, कारण ते त्यांच्या उद्योगाला मारक ठरेल. त्यामुळे माझ्या मते हा ट्रेंड सतत कायम राहील
ऑइल प्राइसेस साधारण $23-24 पर्यंत आता आहेत. त्या परत एक 30 ते 40च्या दरम्यान कुठेतरी राहतील, कारण डिमांड सप्लाय च्या अनुषंगाने. पण इज अ डायनॅमिक सब्जेक्ट. आय मीन त्याच्यावर असं काही पटकन भाष्य करता शक्य नाही, पण त्याच्याकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या डॉलर जेव्हा चेंज होतात प्राइसेस त्यावेळेला किंवा व्हॅल्यू चेंज होते, तर त्याची कारणं बघून त्या कारणानुसार पुढे काय होणार आहे जर का लक्षात आलं, तर मला वाटतं त्याचा फायदा उद्योजकांना जास्त होऊ शकेल. बरोबर. आपल्या कार्यक्रमाची वेळ थोडी संपत आली आहे आणि आपण मेलवरती आपल्याला जे प्रश्न आले होते त्यांना आता जास्त घेतले, त्यापैकी अजूनही प्रश्न येत आहेत, पण आपली वेळ आता संपत आली आहे. थोडा वेळ कंटिन्यू करायचं का सर? हो, मला काय हरकत नाही. काही जणांनी विचारलंय की बिझनेस मॉडेल ज्यांना बदलता येणं शक्य नसेल यावेळेला, तर असे कुठले उद्योग आहेत की जे मागे पडू शकतात, की ज्यांनी आता फेरविचार करायला हवाय, अशा याच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही? बिझनेस मॉडेल चेंज करता येत नाही हा मला वाटतं एक मिथ आहे, की बिझनेस मॉडेल कोणालाही चेंज करता येतं. फक्त त्याला किती वेळ लागेल याला महत्वाचं असतं, आणि त्याची मानसिकता तुमची कितपत आहे हे बघणं महत्वाचं असतं. आणि ते जर का तुम्ही बघितलं तर बिझनेस मॉडेल चेंज करणं ही अपरिहार्यता आहे. जर का ते नाही केलं तर तुमचा बिझनेस बंद व्हायची शक्यता आहे. त्यामुळे नवीन काय करता येईल आपल्याला, नवीन प्रकारे काय करता येईल, आणि पूर्ण बिझनेस मॉडेल नाही चेंज करता आलं तर त्याची डिलिव्हरी सिस्टम कशी चेंज करता येईल. मी रेस्टॉरंटचं उदाहरण दिलं की जे रेस्टॉरंट आता चालणं कठीण आहे पुढचे 6 महिने, म्हणून होम डिलिव्हरी करणं खाद्यपदार्थांची अत्यंत जरुरी आहे. पण त्याचबरोबर मी असं म्हणेन की समजा माझ्याकडे रेस्टॉरंटमध्ये गुंतवायला पैसे नव्हते, परंतु माझं पाककौशल्य खूप चांगलं आहे आणि काही पदार्थ मला खूप चांगले करता येतात. ते आज मला वर्ल्ड वाईड वेबवर जाऊन त्याचं मार्केटिंग करून, होम डिलिव्हरी करून जे रेस्टॉरंट आता करू शकतात ते मला घरून करता येईल. त्यामुळे या नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, तर त्या कशा करता येतील, की पार्ल्यामध्ये जशी लहान लहान दुकान आहेत की जी स्पेशलाइज आहेत, की कोणी बर्फी चांगलं करतं, आमचं फडक्यांचं दुकान आहे, तर फडके होम डिलिव्हरी करतील की नाही मला माहिती नाही, परंतु त्यांनी करायला हरकत नाही माझ्या मते, की त्या उद्योग चांगला ठेवण्यासाठी. शुगर इंडस्ट्री आणखीन एक मोठी अशी आहे की रेस्टॉरंट्स आणि मिठाईवाले आणि लग्न आणि हे सगळे बंद झाल्यामुळे साधारण भारतामध्ये 2 ते 2.5 टन साखरेचं कन्झम्पशन कमी झालं आहे. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने भारतीयांच्या हे अत्यंत चांगली गोष्ट आहे की 2.5 टन मेट्रिक टन हे कमी झालं शुगर कन्झम्पशन. पण त्याच्यामुळे त्यांनाही तोटा झालाय, त्या उद्योगालाही तोटा झालाय. त्यामुळे त्यांना बिझनेस मॉडेल बदलणं जरुरी आहे. त्यांचा एथेनॉलचा प्रॉब्लेम झालाय, कारण एथेनॉल हे पूर्वी पेट्रोलमध्ये टाकण्यात येतं किंवा डिझेलमध्ये टाकलं जायचं, आणि याचं कारण की पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस खूप जास्त होते, त्यामुळे एथेनॉलच्या प्राइसमध्ये ते मिक्स करून स्वस्त पडायचं त्यांना. परंतु त्या पेट्रोलच्या प्राइसेस इतक्या कमी झाल्यात की एथेनॉलची प्राइस ही टाकण्यासारखी राहिलेली नाही, त्यामुळे ते एथेनॉलचा त्यांचा इन्कम गेला आहे. सो दे हॅव टू चेंज. पॉइंट आय एम मेकिंग इज की बिझनेस मॉडेल बदलणं हा चॉईस नाही आता, ही गरज आहे. आणि ती जर का नाही बदललं तुम्ही तर तुमचं बिझनेस बंद पडायची शक्यता आहे. त्यामुळे बिझनेस बंद करणं किंवा तो चालू ठेवणं, याच्यामध्ये चालू ठेवणं आणि नवीन प्रकारे चालू ठेवणं हे माझ्या मते जास्त महत्वाचं आहे. त्याला एक काही फिक्स फॉर्म्युला नाहीये की मला कोणी विचारलं असेल काय करू सांगा, मी तसं काही माझ्याकडे उत्तर नाहीये त्याच्या. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाची स्थिती वेगळी असते, फायनान्शियल पोझिशन वेगळी असते, लोकेशन वेगळं असतं, प्रॉडक्ट वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचा विचार करून, आणि यशस्वीता त्याच्याच मिळते ना की जेव्हा तुम्ही चेंज करू शकता स्वतःला पटकन, तेव्हाच तुम्ही यशस्वी ठरू शकता. तुम्ही चेंज करू शकला नाही तर मात्र पूर्वी यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी करत राहिलात तर याच्यापुढे तुम्ही यशस्वी व्हालच असं नाहीये. त्यामुळे ती नवीन गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे. टॅक्सेशन संदर्भात काही प्रश्न आहेत. ऋषिकेश देशपांडे नाही, श्याम गोखले यांनी विचारलंय, गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढेल का आणि टॅक्सेशन मध्ये काही बदल होतील का? मॅम, ते गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढणं हे अत्यंत जरुरी आहे आता, कारण आपण जो एक फिस्कल डेफिसिटचा 3-3.25% एक निर्बंध स्वतःवर घालून घेतला होता सरकारने. तो एक असा कायदा त्यांनी आणला होता की डेफिसिट फायनान्सिंग इथपर्यंतच आम्ही करू. तर तो आता मला वाटतं करणं, तो बदलणं किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणं हे अत्यंत जरुरी आहे. आणि त्याच्याकरता ते केल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा भारताच्या अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलणार नाही. पण आता सध्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इज अ मस्ट, कारण तेवढं एक्सपेंडिचर झालं नाही तर ते भारताच्या अर्थव्यवस्थेला फार कठीण गोष्ट होऊ शकेल. भारताची एक परिस्थिती अत्यंत चांगली आहे की भारताकडे आता रिझर्व्ह खूप मोठे आहेत आता,
तुम्ही जर का बघितलं तर फॉरेन एक्सचेंज रिझर्व भारताचे हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आता. रिझर्व्ह बँकेकडे साधारण 7-8 लाख कोटीचे अनएन्कम्बर्ड ॲसेट्स आहेत. म्हणजे ते त्यांना ठेवून गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज उभी करता येतील गव्हर्नमेंटला. $475 बिलियन आता फॉरेन रिझर्व्ह आपल्याकडे आहेत. डेट आणि जीडीपीचा रेशो भारताचा खूप चांगला आहे. म्हणजे 75% फक्त डेट टू जीडीपी रेशो आहे आणि एक्सटर्नल डेट आणि जीडीपी बघितलं तर फक्त 20% आहे. म्हणजे भारताच्या सरकारला अजून भरपूर प्रमाणात कर्ज घेता येतील आणि ती सर्व्हिस करता येतील आणि ती कर्ज घेऊन तो डेफिसिट जर का वाढवला आपण, फिस्कल डेफिसिट म्हणजे आता जो 3% तो सरळ 5% पर्यंत जरी घेऊन गेला तरी अमाऊंट ऑफ मनी दॅट विल बी अवेलेबल टू स्पेंड विल बी इनॉर्मस आणि ती आता खर्च होणं अत्यंत जरुरी आहे. आणि त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, त्याच्याकरता पॉवर सेक्टरमध्ये वाढ करणं, त्याकरता बंदरं आणि रस्त्यांची बांधणी करणं, या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये हा पैसा खर्च करणं, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, लोकांचे पगार त्याच्यामुळे देता येतील. 10 लाख लोकांना दरवर्षी आपल्याला नवीन रोजगार देणं जरुरी आहे, तर ते होणं जरुरी आहे. आणि सुदैवाने आपल्याकडे आता इन्फ्लेशन, महागाई 6% पेक्षा कमी आहे, म्हणजे 4-4.5% आहे. त्यामुळे ती थोडी वाढायला हरकत नाहीये, म्हणजे स्कोप आहे तिकडे वाढायला. त्यामुळे बाकी आर्थिक परिस्थिती, आर्थिक पॅरामीटर्स हे खूप चांगले असताना माझ्या मते आता गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर होणं हे गरज आहे. आणि माझ्या मते सरकारला ही गोष्ट समजते. त्यांच्याकडे खूप एबल लोक आहेत की ज्यांना अर्थतज्ञ त्यांच्याकडे आहेत की त्यांना ही गोष्ट समजलेली आहे, ते समजू शकतं. आणि त्यानुसार फायनान्स मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर आणि आरबीआय या तिघांनी मिळून जर का काही एफर्ट्स घेतले तर त्या काळात, येणाऱ्या काळात त्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. आणि आपण बघतो की दरवेळेला ते अनाऊन्स करून 1-1.5 लाख कोटीची पॅकेजेस देत आहेत. तर त्याप्रमाणे जर का ते देत राहिले थोड्या थोड्या अंतराने, तर त्याचा फायदा मला वाटतं भारतीय अर्थव्यवस्थेला होईल, एम्प्लॉयमेंट जनरेशनला होईल, इन्कम डिस्ट्रीब्युशनला होईल. आणि आत्ताची जी वाईट परिस्थिती भारताची अर्थव्यवस्थेत आहे, ही जागतिक स्तरावर पण तशीच आहे, पण भारताची जरा कमी प्रमाणात वाईट आहे, तरी पण ती वरती येण्यासाठी मला त्याचा फायदा होईल. त्यामुळे 2020 हे साल जरी अत्यंत कठीण गेलं तरी 2021 साल कसं जाईल, की ती ग्रोथ परत जीडीपीची 5 ते 7% कशी नेता येईल याच्याकडे बघणं मला वाटतं जास्त जरुरी आहे. मिलिंद कुलकर्णी यांनी 2दा हा प्रश्न विचारलाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय इम्पॅक्ट होईल किंवा ह्या क्षेत्राचा काही फायदा होऊ शकतो का ह्या क्रायसिसच्या परिस्थितीत? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा नक्की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा नेहमीच होऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये एखादा रिपिटेटिव्ह जॉब, डिस्क्रिशनरी जॉब हा तुम्हाला कॉम्प्युटरच्याद्वारे करता येतो. त्याच्यामध्ये एरर्स याची शक्यता कमी असते. परंतु सध्या त्याचा काही खास वेगळा फायदा होईल का मला माहिती नाही. पण हे डायग्नोसिसमध्ये फॉर एक्झाम्पल किंवा मेडिकल इक्विपमेंटमध्ये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायची आता सुरुवात झालेली आहे. तर ते जर का करता आलं आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये फॉर एक्झाम्पल कोविड सस्पेक्टला आयडेंटिफाय करणं किंवा सोशल डिस्टन्सिंग करता त्याचा वापर करणं, की जसं काही आता नवीन ती ॲप काहीतरी आरोग्य सेतू वगैरे अशी किती ॲप आहे, याच्यामध्ये तुम्ही जर का इन्फेक्टेड माणसाच्या जवळून गेलात तर तुमच्या ॲपवर लगेच ते समजू शकेल तुम्हाला. तर हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रकार आहेत ते जर आणखीन चांगल्या प्रकारे डेव्हलप केले गेले तर मला वाटतं त्याचा फायदा आत्ताच्या परिस्थितीत नक्की होऊ शकेल आणि याच्या पुढेही त्याचा फायदा होत राहील. मला असं वाटतं आता आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे यायची वेळ झालेली आहे. आयफ्लेक्स सारखी एवढी मोठी आयटी कंपनी सांभाळणार आहे, ती अतिशय वाढवणार आहे. त्याचप्रमाणे बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातही ज्यांच्या 4 कंपन्या आता चालू आहेत, अशा माणसाकडून जेव्हा आपल्याला मार्गदर्शन मिळतं तेव्हा ते वेगळं असतं. कारण नुसतं अभ्यासातून किंवा पुस्तकी ज्ञानातून ते आलेलं नसतं, तर त्याला स्वानुभवाची एक भक्कम जोड असते. आणि तुम्ही उद्योजकांचे रोल मॉडेल तर आहातच, पण परदेशातल्या विद्यापीठांमध्येही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वेळोवेळी करत असता, ठिकठिकाणी जाऊन तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करत असता. तर मला असं विचारायचं होतं की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक थोडक्यात असा कॅप्सूल ॲडव्हाइस म्हणतात तसा एक कानमंत्र तुम्ही काय द्याल, की ह्या परिस्थितीत न डगमगता त्यांनी कसं पुढे व्हायला हवं, ह्याच्याबद्दल एक थोडक्यात काय सांगू शकाल? माझ्या मते ही आलेली परिस्थिती ही
किती धोकादायक असली तरी सुद्धा ते संकट न मानता ती एक संधी मानली आणि त्या संधीतून आपल्याला कसा फायदा करून घेता येईल आणि हा फायदा करून घेणं हे मी फक्त इंडिव्हिज्युअली म्हणत नाहीये, तर आपल्या उद्योगाला, आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला आणि मग पुढे जाऊन अख्ख्या मानवतेला हा त्याचा फायदा कसा करून घेता येईल. कारण गरज ही नेहमी शोधाची जननी असते आणि आता गरजा खूप आपल्या बदलणार आहेत. त्यामुळे नवीन-नवीन शोध लावणंही अत्यंत जरुरी आहे. जेव्हा नवीन शोध लागतात त्यावेळेला त्याच्यापासून व्हॅल्यू क्रिएट आणि ती व्हॅल्यू क्रिएट करून त्याच्यामध्ये अग्रेसर राहणं हे माझ्या मते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे संकटाने तर डगमगून जाण्याची गरजच नाहीये बिलकुल. कारण डॉक्टर लोकं आपल्याला खूप मदत करतायत. आपले नुसते डॉक्टर्सच नाहीत, तर पोलीस, नर्सेस, टेक्निशियन्स, म्युनिसिपालिटीचे लोकं हे सगळे आपल्याला कामगार हे सगळे आपल्याला खूप मदत करतायत फ्रंट लाईनला राहून. पण मला वाटतं डॉक्टर्स आणि आपलं आपण फ्रंट लाईनला न मानता त्यांना लास्ट रिसॉर्ट मानायला पाहिजे. फ्रंट लाईनला आपण राहायला पाहिजे स्वतः. समाजाने ते राहायला पाहिजे. कारण समाजाने जर का काळजी घेतली तर डॉक्टरांवरचा येणारा भार हा खूप कमी होऊ शकेल. आणि तो समाजाने पुढाकार घेणं याचं फक्त हायजीन हा प्रकार नसून किंवा आपल्या बदलणाऱ्या सवयी हा नुसता प्रकार नसून इकॉनॉमिकली आणि सोशली आपण किती पुढे जाऊ शकू याचा जर का प्रत्येकाने विचार केला आणि त्या दृष्टीने आपल्या उद्योगाला म्हणा किंवा आपल्या प्रोफेशनला एक वेगळा शेप द्यायचा प्रयत्न केला या येणाऱ्या काळात, तर मला वाटतं त्याचा फायदा खूप प्रकारे चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि माझ्या मते ही खरंच भारताला मिळालेली किंवा भारतीय समाजाला मिळालेली संधी आहे की आपल्यावर इम्पॅक्ट खूप कमी झाला आहे जागतिक परिस्थितीच्या मानाने आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये जर का या संधीचा फायदा आपण घेऊ शकलो नाही तर मला वाटतं आपल्यासारखे दुर्भाग्य आपणच. त्यामुळे त्या संधीचा फायदा घेणं इकॉनॉमिकली, सोशली आणि पर्सनली हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण शेवटी सगळं जग हे आपल्याकडे रिस्पेक्टफुली बघेल किंवा आदराने बघेल की जेव्हा तुम्ही जगाला काहीतरी देऊ शकाल आणि आपल्यामध्ये ती कपॅसिटी आहे आणि ती जर का कपॅसिटी आपण वापरली तर आपण आज जगाला काहीतरी देऊ शकू आणि ते कसं देता येईल हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ते आपणच करू शकू आणि ते जर का आपण असा विचार केला तर माझ्या मते हे संकट वाटणार नाही कधी, ही संधी वाटेल. फार चांगला समारोप केलात सर तुम्ही, की अशा वेळेला ह्या सकारात्मक आणि ठोस विचारांचीच गरज आहे. आपली मानसिकताच आपल्याला ह्याच्यातनं सगळ्यातनं बाहेर काढू शकेल आणि चांगले दिवस येणार हे कोणी सांगायला नको. म्हणजे काळाचं चक्र आहे ते पुढे जातच राहणार आहेत. त्यामुळे उजाडणारे हे तर निश्चितच आहे. यावेळेला मला एक विंदांची छोटीशी कविता आठवते. खरं ह्या ज्या गोष्टी असतात त्या या कवींच्या आपल्याला कायम अशा एक दीपस्तंभाप्रमाणे एक दिशा देत असतात. विंदा म्हणतात, चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे, डरतात वादळांना ते दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे. म्हणजे ही मनातली जी भीती आहे ती आपण जर घालवली तर वाटा आपल्याला आहेत आणि मुख्य म्हणजे मदत करायला आपल्याला लोक आहेत. आपण एकटे नाही होत, अनेक जण ह्याच्याबरोबर आहेत, अनेक औद्योगिक संघटना आहेत, जे छोटे छोटे ग्रुप्स आहेत त्यांनी आपण एकत्र येऊन काही विचार केले, गव्हर्नमेंटकडे काही कलेक्टिव्ह बार्गेनिंग करता आलं तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला सर्वांनाच होणार आहे. आपण सर्वांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पार्ले टॉक तर्फे तुम्हा सर्वांचे आभार मानते. अनेक प्रश्न आपल्याकडे अजूनही येत आहेत पण वेळेच्या मर्यादेप्रमाणे आणि MSMEच्या संदर्भातले जे महत्वाचे होते अशा प्रश्नांना आपण प्रायोरिटी दिलेली आहे. मेल्सवर जे आधी आले होते प्रश्न त्यांना. जाता जाता पुढच्या कार्यक्रमाबद्दल सुद्धा सांगते. उद्योग क्षेत्र हे जसं या काळात फार महत्वाचं आहे, ज्याच्यात खूप बदल घडतायत, त्याप्रमाणे दुसरं क्षेत्र आहे ते शिक्षणाचं. शिक्षण क्षेत्रात आपल्याला हळूहळू जे बदल दिसत होते ते आता भरकन आलेले आहेत. ऑनलाईन लेक्चर्स वगैरे हे प्रत्येकाच्या तोंडचे शब्द झालेले आहेत. तर या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर कविता रेगे, ज्या साठे महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या होत्या, त्या आपल्याला मार्गदर्शन करायला येणार आहेत. त्याची तारीख आणि वेळ आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. तर ह्याच पद्धतीने इतकाच चांगला प्रतिसाद तुम्ही वेळोवेळी दिलात तर आम्हाला अतिशय आनंद होईल. सर तुमचे मनापासून आभार मानते आणि सर्व प्रेक्षकांचे आभार. थँक्यू. नमस्कार.